भरपूर लोक इतके लॉंग टर्म इन्व्हेस्ट नाही करत SIP मध्ये. व्हाय? SIP ही एक स्ट्रॅटेजी आहे आणि ही स्ट्रॅटेजी केव्हा वर्क होते, ज्यावेळेस तुम्ही लॉंग टाईममध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड राहता. लॉंग टाईम म्हणजे ॲटलिस्ट 10, 15, 20, 25, 30 वर्ष. तर सध्याचं फायनान्शियल मार्केट जर बघितलं तर व्होलाटाईल आहे. तुम्ही नोटीस केलं असेल, कधी मार्केट 1000 पॉईंटनी वरती जातं, कधी 1000 पॉईंटनी खालती येते. हल्ली तुम्ही बघाल की कॉस्ट ऑफ लिव्हिंग हाय झालेले. आता याचा इम्पॅक्ट काय होईल की सर्वसामान्य व्यक्तीला इथून पुढे प्रॉपर्टी रिअल इस्टेट बाय करणं थोडं चॅलेंजिंग होईल आणि आता होत आहे. या सर्व गोष्टी काय करतात, मार्केटवरती इम्पॅक्ट करतात. कोणकोणत्या ॲसेटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे? फायनान्शियल मार्केटमध्ये ज्यावेळेस ट्रेंड अप असतो त्यावेळेस कोणी काही स्टॉक बाय केले, कुठलाही म्युच्युअल फंड बाय केला तो वाढतो. विदाऊट फायनान्शियल गोल ऑब्जेक्टिव्ह तुमचं एक छदाम ₹1 पण इन्व्हेस्ट करू नका. तुमचा पैसा एका देशावरती जास्त डिपेंड न करावं. 4 ते 5 इकॉनॉमीवरती तुमचा पैसा गेला पाहिजे. लोकांना माहित पण नाही की आपण इंडियात बसून US मध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. काय डिस्ट्रॅक्शन आहे लोकांना सध्या जास्त? सर्वसामान्य व्यक्ती फायनान्शियल ट्रॅपमध्ये येण्याचं रिझन हेच आहे, एव्हरी टाइम तो डिसिजन पुढे करतो. इन दोज डेज मेल्स डिसिजनच घेत नाही. वाय? जस्ट बिकॉज ऑफ म्हणतो ना, डिसिजन घेताना त्यांना ना मी फेल्युअर येईल की नाही याची चिंता असते. तुम्हाला काय वाटतं ॲज अ फायनान्शियल प्लॅनर, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे की नको? तो रिअल इस्टेटमध्ये का करा, कारण आजही 85% पॉप्युलेशन रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टेड आहे. सर, थोडं जेन्झीजबद्दल पण बोलायचं होतं मला, किंवा इन जनरल एक सायकोलॉजिकल गोष्टींकडे वळायचं होतं. अजून एक ड्रॉबॅक असं वाटतं मला की नेक्स्ट 10-15 इयर्समध्ये जेन्झीज खूप सारे फायनान्शियल ट्रॅपमध्ये असतात. तुम्ही ना प्रत्येक घरातला पॉईंट उचलला अतिशय, जो की इम्पॅक्ट करतो प्रत्येकाच्या फायनान्शियल सिच्युएशनवर पण आणि कौटुंबिक आयुष्यावर पण. किती इम्पॉर्टंट आहे फिजिकल हेल्थ आपली इन केस ऑफ मनी मॅनेजमेंट? अँड डेफिनेटली लागेल ना तुम्हाला, कारण वेल्थ क्रिएट करण्यासाठी पण खूप स्ट्रेंथ लागते, फिजिकल अँड मेंटल. ठीक आहे, आणि वेल्थ क्रिएट केल्यानंतर पण तुम्हाला खूप स्ट्रेंथ लागते मेंटेन करण्यासाठी, प्रिझर्व करण्यासाठी. आता ही जी ॲसेट आहे 30 वर्षानंतर, आज त्यांचं 50 एज आहे, 80 इयर्स त्यांचं लाईफ एक्सपेक्टन्सी कन्सिडर जरी केलं तरी पुढच्या जनरेशनला 30 वर्षामध्ये त्यांनी एन्जॉय जरी केले, विड्रॉवल जरी केले, उत्पन्न इन्फ्लेशनला बीट करणारं उत्पन्न जरी काढलं बाहेर, तरी 550 कोटीच्या आसपास नेक्स्ट जनरेशनला जाताना देऊ शकतात. ही आहे पॉवर प्लॅनिंग. या 3 फेजमधून जी व्यक्ती जाते ना, ती 10 वर्षामध्ये श्रीमंत बनते, मिलेनियर बनते. हा आमचा 17 वर्षाचा एक्सपिरियन्स. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे फायनान्शियल प्लॅनर नितीन घाडिये सर. सर नमस्ते. नमस्ते चेतन. तुमचं परत एक वेळ स्वागत आहे सर आपल्या चॅनलवर. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला या चॅनलवरती आमंत्रित केलं, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि सेकंड थिंग, सबस्क्रायबर पण तुमचे 1 लाखापर्यंत पोहोचले, ही एक आनंदाची गोष्ट. थँक्यू सो मच सर. त्याच्यात तुमच्या पण पॉडकास्टचा खूप मोठा इम्पॉर्टन्स आहेच की लोकांना ते आवडले आणि त्यातून लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. मित्रांनो, जेव्हा आपण बघितलं की कोरोनाचा एक पिरियड होता, तर कोरोनाच्या पिरियडमध्ये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले जे सेक्टर होते ते वेगळे होते. कोरोना पिरियड गेला आणि त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये लोक जास्त इन्व्हेस्ट करायला लागले. रिअल इस्टेट, IT लोक जास्त इन्व्हेस्ट करत होते, जर आपण महाराष्ट्राचा विचार केला, मेट्रो सिटीजचा विचार केला तर. पण होतं काय की आता जर तुम्ही सध्याची परिस्थिती बघितली तर लोक घाबरलेले आहेत. लोकांना वाटतंय माझं उद्या जॉब जाईल का, की माझा जॉब सिक्युअर आहे का. त्याच्यानंतर जे लोक बिझनेस करतायत त्यांना वाटतंय की AI मुळे काय प्रॉब्लेम, काय होऊ शकतं. सगळे लोक एकदम वेगळ्या परिस्थितीमध्ये, लोकांना समजत नाही काय करावं. अशामध्ये जर तुमची फायनान्शियल सिच्युएशन, फायनान्शियल प्लॅनिंग जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही खरंच अशा सिच्युएशनमध्ये टिकू नाही शकत. पण जर तुमची फायनान्शियल सिच्युएशन, फायनान्शियल प्लॅनिंग अतिशय व्यवस्थित केलेली असेल तर तुम्ही अशा सिच्युएशनलाही प्रॉपरली टॅकल करू शकतात आणि पुढे जाऊ शकतात. पण ती करायची कशी, हेच आपल्याला आज सर सांगणार आहे. सर, तुमचं परत एक क्लास बघा आपल्या चॅनलवर. सर, काय वाटतंय सध्याची परिस्थिती बघितल्यावर ॲज अ फायनान्शियल प्लॅनर तुम्ही, म्हणजे बघायला गेलं तर सगळ्या अमाऊंटच्या लोकांना, जे अर्निंग करतात, सगळ्या टाईपच्या लोकांना तुम्ही आजपर्यंत कन्सल्ट केलं आणि करतायत. मोठ्या मोठ्या कंपनीज तुमच्याकडे आज फायनान्शियल प्लॅनिंग करतात. सर, आजची सिच्युएशन बघून तुम्हाला काय वाटतंय? आजची सिच्युएशन जर बघितली तर हल्ली लोक ब्लाइंडली त्यांचे पैसे कोणत्याही ॲसेट क्लासमध्ये कोणाचाही ॲव्हरेज सल्ला घेऊन करतायत. तर ती गोष्ट कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे तुमचे जे काही आर्थिक ध्येय आहेत, म्हणजे तुमचे फायनान्शियल गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह, या ऑब्जेक्टिव्सला एकत्रित एका स्ट्रक्चर्ड प्लॅनमध्ये आणणं
विच इज कॉल्ड फायनान्शियल प्लॅनिंग. आता या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्चर आणता तर त्या प्रोसेसमध्ये काय होतं की तुमचं इन्कम किती आहे, तुमचे खर्च किती आहे, त्याच्यानंतर तुम्ही लायबिलिटी, लोन्स, EMI किती भरताय, त्यानंतर तुमचं टॅक्स किती जातोय, त्यानंतर तुम्ही इन्शुरन्सेस किती हे केलेले आहेत, आणि मग फायनली मग गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह, या सर्व गोष्टींना एकत्रित एका स्ट्रक्चरमध्ये आणलं की त्यावेळेस तुम्हाला क्लॅरिटी येते की तुम्हाला किती पैशाचं गोल्स जर बघितले तर तुमचे रिटायरमेंट गोलसाठी किती पैसे लागतील, कधी तुम्ही रिटायर होणार आहेत, त्याला अचीव कसं करायचं, ते अचीव करताना तुमचा जर जॉब गेला, अचानक काही संकट आलं, आर्थिक संकट येऊ शकतं किंवा मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते. बरोबर. तर या सर्व गोष्टींना ना प्रॉपर नियोजन करणं फार गरजेचं आहे. आज लोक चुकतायत कारण लोकांना जिओ पॉलिटिकल सिस्टम कसं चालतं सर्वसामान्य व्यक्तीला कळत नाहीये. तो प्लॅनिंग करताना या सर्व गोष्टींना एकत्रित आणणं फार गरजेचं आहे. कारण जिओ पॉलिटिकल सिस्टमवरती तुम्ही दुर्लक्ष केलं तर फक्त तुम्ही तुमचा पैसा ट्रेंड आलेल्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करत राहणार, एव्हरी टाइम थोडंसं तुम्हाला गेन मिळणार, आणि मग त्याच्यानंतर ट्रेंड जर वेडावाकडा झाला तर ते पैसे तुम्ही लूज पण करणार. तो प्लॅनिंग केल्यानंतर काय होतं की तुमच्याकडे एक डॉक्युमेंटेड स्ट्रक्चर्ड एव्हिडंट असतो, राईट. या एव्हिडंटला तुम्हाला फॉलो करायचं आहे विथ द हेल्प ऑफ एक्सपर्ट. तर प्लॅनिंग सर्वांनी करणं गरजेचं आहे, बट प्लॅनिंग प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, डिपेंड करतं हे काही पॅरामीटर्स आहेत त्याला कन्सिडर करावं लागेल. बरोबर आहे. सर, सध्याची सिच्युएशन काय वाटतंय तुम्हाला? मार्केट कसं आहे किंवा ओव्हरऑल एखादा व्यक्ती कडे बघून तुमच्याकडे येणारे क्लायंट्स, तर कशी लोकांची परिस्थिती, घाबरलेत लोक? तुम्ही फायनान्शियल मार्केट विषयी बोलता असं मी अंडरस्टँड करतो, ठीक आहे. तर सध्याचं फायनान्शियल मार्केट जर बघितलं तर व्होलाटाईल आहे. तुम्ही नोटीस केलं असेल कधी मार्केट 1000 पॉईंटनी वरती जातं, कधी 1000 पॉईंटनी खालती येतो. तो हा व्होलेटिलिटीचा एक भाग आहे. आपण याला डाऊन आहे असं नाही म्हणू शकत. याला डाऊन नाही म्हणू शकत. जसं म्हणतो ना की आपल्याला की 3 प्रकारचे ऋतू असतात, हिवाळा असतो, उन्हाळा असतो आणि पावसाळा असतो. तसंच फायनान्शियल मार्केटमध्ये हे 3 ऋतू असतात. पण 3 ऋतू कोणते आहेत? एक स्टॅग्नेशनवाला आहे ऋतू. स्टॅग्नेशन म्हणजे की बराच वेळ तुम्हाला ती स्थिरता दिसते मार्केटमध्ये. जसं आम्ही फेस केलेलं 2012 ते 2020 या 8 वर्षामध्ये आम्ही स्टॅग्नेशन बऱ्याचशा क्लायंटच्या केसेसमध्ये बघितलेलं. ओके. त्यांनी पैसे गुंतवलेले फायनान्शियल मार्केटमध्ये प्लॅनिंग मार्फत, बट स्थिरता होती, त्यांचे जे पोर्टफोलिओ होतं हळूहळू वरती येत होतं. तो स्टॅग्नेशन हा एक मूड आहे, याला तुम्ही म्हणू शकता, किंवा ऋतू आहे फायनान्शियल मार्केटमध्ये. ओके. सेकंड थिंग आहे ग्रोथ म्हणजे जसं तुम्ही बघितलंय की 2020 मध्ये कोविडच्या नंतर आणि आत्तापर्यंत 2025 मध्ये तुम्ही फार ग्रोथ बघितली. 4 वर्ष लोकांनी फायनान्शियल मार्केटमध्ये ग्रोथ बघितली म्हणून लोकांनी ब्लाइंडली पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. गेल्या 4 वर्षामध्ये सर्वसामान्य व्यक्तींनी फायनान्शियल मार्केटमध्ये लाखो करोड रुपये इन्व्हेस्ट केलेले. स्टॉक मार्केट म्हणा किंवा म्युच्युअल फंड, बरोबर, दोन्ही कॅटेगरीमध्ये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले. तर ग्रोथ हा सेकंड आहे. थर्ड येतो व्होलॅटिलिटी म्हणजे जसं मी म्हणालो ना की वर खालती सातत्याने दिसतंय. आता हे होतंय तर तुम्हाला ही पण गोष्ट अंडरस्टँड करायची की इकॉनॉमीमध्ये काय चाललेलं आहे. तर इकॉनॉमीमध्ये काय आहे की CPI वाढलेलं आहे, म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स वाढलेलं आहे, इन्फ्लेशन आज वाढलेलं आहे. इन्फ्लेशन वाढले त्यामुळे काय होतं की हल्ली तुम्ही बघाल की कॉस्ट ऑफ लिव्हिंग हाय झालेलं आहे. हे फूड म्हणा किंवा चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जाणं, राहायला जाणं, हे कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढले. तर कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढल्या कारणाने काय होतं की API म्हणजे ॲसेटचे प्राइस पण वाढतात, ॲसेट प्राइस इंडेक्स वाढलेलं आहे. आता याचा इम्पॅक्ट काय होईल की सर्वसामान्य व्यक्तीला इथून पुढे प्रॉपर्टी, रिअल इस्टेट बाय करणं थोडं चॅलेंजिंग होईल, आणि आता होत आहे API वाढल्या कारणाने. तर या सर्व गोष्टी काय करतात, मार्केटवरती इम्पॅक्ट करतायत. टॅक्सेशनचा पार्ट येतोय, आणि बऱ्याचशा कंपनीज तुम्ही मेजर निफ्टीतल्या ज्या टॉप 50 कंपनीज बघाल तर त्यांच्या प्रॉफिटवरती कुठेतरी इम्पॅक्ट पडलेलं आहे. या सर्व गोष्टी जे पडतात फायनान्शियल मार्केटवरती आल्या, आणि व्होलॅटिलिटी आहे आणि अजून राहणार. मुद्दा हा आहे की या व्होलॅटिलिटीला सर्वसामान्य व्यक्तींनी कशा पद्धतीने टॅकल करायचं हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्याकडे एक स्ट्रक्चर्ड प्लॅन लागेल. स्ट्रक्चर्ड प्लॅन असेल तर या फेजमधून पण तुम्हाला जायचं आहे, कारण या 3 फेजमधून जी व्यक्ती जाते ना ती 10 वर्षामध्ये श्रीमंत बनते, मिलेनियर बनते. हा आमचा 17 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मग सिच्युएशन कशी असली तरी चालेल की तुम्ही गोल सेट केलं, मला माहिती आहे 15 वर्षांनी तुम्हाला फायनान्शियल फ्री व्हायचंय, देन मग तुम्ही ॲसेट अलोकेशन प्रॉपर करणार, आणि मग ॲसेट अलोकेशन प्रॉपर असेल तर तुम्हाला व्होलॅटिलिटीमधून पण जायचंय, ग्रोथमधून पण जायचंय, आणि मग स्टॅग्नेशनमधून, 3 ऋतूमधून तुम्हाला जावं लागेल. सर, जेव्हा आता तुम्ही बोललेच तसं की कोरोना पिरियड नंतर स्टॉक मार्केट म्हणा किंवा SIP म्हणा, SW म्हणा, याच्यामध्ये खूप जास्त बूम आला. जो कोणी असं म्हणत होता की अरे मार्केट खाली गेलंय कोरोनामध्ये, चला पैसे टाकून देऊ, एक सामान्य भाषेत जसं बोलतो आपण की पैसे टाकून देऊ. पण
आज बघायला गेलं तर SIP डाऊन आहे, SWP म्हणजे ठीक आहे, शेअर मार्केट मध्ये टाकलेले पैसे, इक्विटीमध्ये टाकलेले पैसे पण बऱ्यापैकी लोकांचे आजकाल नॉर्मलाइजच आहे. येस. तर सर मग जे इन्फ्लुएन्सर तेव्हा सांगत होते की SIPच करा किंवा इन जनरल बाकी कुठे पैसे इन्व्हेस्ट नका करू, मग जर अशा व्यक्तीला ज्याने आता 4 वर्षापर्यंत पैसे तिथे इन्व्हेस्ट केलेले आहे आणि आता त्याला पैसे लागत असतील, Right. मग त्या व्यक्तीने काय करावं? मग तो चुकला कुठं, कोण चुकलं? बघा, पहिली चूक झाली की आपण ना ट्रेंड बघितला, मार्केटमध्ये ट्रेंड वरती चाललाय फायनान्शियल मार्केट म्हणून आपण ब्लाइंडली इन्व्हेस्ट केले. तर हे न करताना तुम्ही तुमचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह सेट करणं गरजेचं होतं आणि त्याला एका डॉक्युमेंट स्ट्रक्चर प्लॅनमध्ये आणणं गरजेचं होतं. ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी करता तर त्यावेळेस तुम्ही क्लिअर असता, फोकस्ड असता. कारण SIP ही एक स्ट्रॅटेजी आहे आणि ही स्ट्रॅटेजी केव्हा वर्क होते, ज्यावेळेस तुम्ही लॉंग टाईममध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड राहता. लॉंग टाईम म्हणजे ॲटलिस्ट 10, 15, 20, 25, 30 वर्ष. आता 10, 15, 20 वर्ष SIP मध्ये राहणं, तर या 3 ऋतूंमधून जावं तर लागेल तुम्हाला. आता तिन्ही ऋतूंना फेस करण्यासाठी तुमच्याकडे स्ट्रक्चर्ड प्लॅन असेल. फॉर एक्झाम्पल 15 वर्षानंतर तुम्हाला फायनान्शियल फ्री व्हायचं, रिटायर व्हायचं. आज तुम्ही 45 वर्षाच्या आत 60 वर्षी तुम्हाला रिटायर व्हायचं. आज तुमचं 1.5 लाख रुपये महिन्याचा खर्च आहे. हेच लाईफ जगायचं असेल तर साधारण तुम्हाला 15 वर्षानंतर 5.5 ते 6 कोटी रुपयाची गरज आहे. तर 5.5-6 कोटीसाठी तुम्हाला दर महिन्याला रेग्युलरली जी काही अमाऊंट इन्व्हेस्ट करायची आहे ती आजपासून तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहे. त्यातला काही पोर्शन तुम्ही फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. तर फायनान्शियल मार्केटमध्ये तुम्हाला व्होलॅटिलिटी आल्यावरती अशा पद्धतीने ॲसेट अलोकेशन करायचं आहे की तुम्ही त्याच्यातून एक्झिट नाही झालं पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला क्लॅरिटी असेल ना, किती संकट आले तुम्ही एक्झिट नाही करत. कारण कमिटमेंट सगळ्यांकडे आहे, कन्सिस्टन्सी सगळ्यांकडे आहे, पेशन्स पण सगळ्यांकडे आहेत. हे जे गुणधर्म आहेत ना वेल्थ क्रिएट करण्यासाठी, 3 गोष्टी तर लागतात: कमिटमेंट, पेशन्स आणि डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी. या गोष्टी लागतात. या सर्व व्यक्तींकडे आहेत. पण सर्व व्यक्तींकडे ना एक गोष्ट नाहीये, या 4-5 गुणांना बाहेर काढणारी जी क्लॅरिटी आहे ना, ती क्लॅरिटी नाही. लोकांना इन्व्हेस्ट करण्याच्या आधी क्लॅरिटी नाही, ऑब्जेक्टिव्ह सेट नाहीत प्रॉपर. बरोबर, हा मेजर प्रॉब्लेम आहे. तर गोल सेटिंग केल्यानंतर तुम्ही फोकस्ड राहणार, इन्स्पायर राहणार आणि मग तुम्हाला दरवर्षी तुमचं इंटायर पोर्टफोलिओ म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स आहे त्याचा रिव्ह्यू करा. रिव्ह्यू केल्याने काय होतं की कोणकोणत्या ॲसेट क्लासमध्ये तुम्ही किती पैसे गुंतवलेले आहेत. तर ॲसेट क्लास फार इम्पॉर्टंट आहेत. कारण एकाच ॲसेट क्लासमध्ये तुम्ही ओव्हर डिपेंड राहू शकत नाही. बरोबर बोलला. तुम्हाला डिफरंट ॲसेट क्लासमध्ये तुमचे पैसे डायव्हर्ट केले, डिवाइड केले, याचा अर्थ होतो की तुम्ही रिस्क कमी केलेली आहे. करेक्ट. आणि जितकी तुम्ही रिस्क कमी करणार, मिनिमाइज करणार, तितकं तुम्हाला वेल्थ क्रिएट करणं सोपं जाईल. तर लोकांना ही गोष्ट अंडरस्टँड करायची की प्लॅन बनवायचं आहे, गोल सेट करायचे आहेत आणि अकॉर्डिंगली तुम्हाला ॲसेट अलोकेशन, रिस्क मॅनेजमेंट करावं लागेल. बरोबर आहे. तर सगळं पॉसिबल, व्यवस्थित होऊ शकतं. 100% व्यवस्थित होईल ना, वेल्थ क्रिएट होईल डेफिनेटली. राईट. ऍक्च्युली सरांनी जे सांगितलं ना, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मी असं एक एक्झाम्पल पाहिलं की एका मित्राने सगळीकडे सगळे पैसे, म्हणजे एकाच ठिकाणी सगळे पैसे लावून दिले आणि जेव्हा त्याला घर घ्यायचं होतं, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची होती, त्याच्याकडे डाऊन पेमेंटसाठी पैसे नव्हते. याचं कारण असं होतं की त्याने जे काय 10-15 लाख रुपये स्टॉक मार्केटमध्ये लावले होते, आज स्टॉक मार्केटमध्ये त्याचे पैसे डाऊनला आहे. तो 4 वर्ष इन्व्हेस्ट केलेले पैसे मायनसमध्ये कसे काढेल? शेवटी तो त्याला थॉट आला. आज तो रिअल इस्टेट नाही घेऊ शकत आहे बिकॉज त्याच्याकडे डाऊन पेमेंट नाही आहे किंवा त्याला लॉस म्हणून ते पैसे काढून हे करावं लागेल. पण जसं तुम्ही सांगतायत की ते सगळीकडे जर प्रॉपरली इन्व्हेस्टेड असते, जसं तुम्ही ॲसेट बोलले, प्रत्येक ॲसेटमध्ये जर त्याने टाकले असते तर त्याला त्याचा बेनिफिट झाला असता. डेफिनेटली झालं असतं. तर सर, कोणकोणत्या ॲसेटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे? तुम्हाला काय वाटतं की आता एखाद्याकडे जर आपण एक ॲज अ केस स्टडी म्हणून पण ही गोष्ट घेऊ आणि लोकांना समजेल पण थोडंसं इन जनरल वेमध्ये, एखाद्याकडे 20 लाख रुपये आहे आता किंवा, तर तुम्हाला काय वाटतं त्याने कसे इन्व्हेस्ट? पहिली गोष्ट बघा, कोणकोणत्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करायला लागेल याच्या आधी ना तुम्ही ॲसेट क्लास कोणत्या आहेत ते आधी अंडरस्टँड करा. लाईफस्टाईल ॲसेट क्लास आहे, इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लास आहे आणि थर्ड ॲसेट क्लास म्हणतो ऑपरेटिंग ॲसेट क्लास. ऑपरेटिंग ॲसेट क्लास म्हणजे कॅश फ्लो जनरेट करणारा बिझनेस. ठीक आहे. आता जर तुम्ही नोकरी करताय तर ऑपरेटिंग ॲसेट क्लासमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट नाही करणार. ठीक आहे. एक तर तुमचा बिझनेस नाही आहे, तर तुम्हाला ही गोष्ट अंडरस्टँड करायचं की दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करावं लागेल. मग ते दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट तुम्ही इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लास म्हणून करू शकता. तर लाईफस्टाईल ॲसेट क्लास थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लासला अंडरस्टँड करायचं आहे. त्यामध्ये 5 ऑप्शन आहेत. कॅश आहे, देन त्याच्यामध्ये डेट इन्स्ट्रुमेंट आहेत. डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये जसं FDs आहेत, RDs आहेत, तुमचं
एन्डॉमेंट पॉलिसीज आहेत, राईट, PPF आहे, EPF आहे, हे डेट इन्स्ट्रुमेंट आलं ज्याच्यामध्ये तुम्हाला एक फिक्स्ड ROI मिळून जातो, 8% 9%चा ROI मिळून जातो. त्यानंतर इक्विटी आलं, इक्विटीमध्ये मग तुम्ही डायरेक्ट स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड आलं, त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ बनवू शकता. बट मेक शुअर की तुम्हाला रिस्क ना कमी प्रमाणामध्ये घ्यायचे. त्याच्यानंतर चौथा येतो पार्ट रिअल इस्टेट. रिअल इस्टेटमध्ये आता तुम्ही म्हणाल की 20 लाख रुपये आहे, तर 20 लाख रुपये रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करायचे असतील तर तुम्हाला लोन लायबिलिटीज घ्यावं लागेल, म्हणजे लिव्हरेज घ्यावं लागेल. तर रिअल इस्टेटमध्ये पण तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे की कोणती रिअल इस्टेट बाय करायची. तो रेसिडेन्शियल आहे, त्याच्यानंतर कमर्शियल आहे, ऑफिस स्पेस आहे. ठीक आहे, नाव डेज ऑफिस स्पेस का बाय करा, तुमची होल्डिंग कॅपॅसिटी असेल 8-10 वर्षाची, तर ऑफिस स्पेस तुम्हाला का घ्यायचं आहे, कारण खूप सारे ऑफिसेस जर बघितले आज वर्क फ्रॉम होम करतायत. बरोबर. कालांतराने तुम्ही ऑफिस स्पेस घेतलं तर तिथे बिल्डर येईल, डेव्हलपर येईल आणि ती प्रॉपर्टी डिमॉलिश करेल आणि मग कदाचित बेनिफिट तुम्हाला जास्त मिळेल. ज्यावेळेस बिल्डर डिमॉलिश करेल त्यावेळेस तिथे रेसिडेन्शियल प्रिमायसेस बनवेल, तुम्हाला बेनिफिट मिळून जाईल, पण होल्डिंग कॅपॅसिटी असेल. पण इथे एक्सपर्टचा सल्ला घ्या, ऑर्डिनरी ॲव्हरेज कोणाचा सल्ला घेऊ नका, कारण मोठा पैसा लागतो. तो रिअल इस्टेटमध्ये रेसिडेन्शियल, कमर्शियल, ऑफिस स्पेस, REITA, इव्हन इंटरनॅशनल प्रॉपर्टीमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ते हे 5 रिअल इस्टेटचे ऑप्शन मी सांगितले. 5वी गोष्ट आहे ते कमोडिटी. कमोडिटीमध्ये आपण गोल्डमध्ये हेज करतो, तो हेजिंग ॲसेट क्लास. आता तुम्ही बघितलं असेल इकॉनॉमी ज्यावेळेस चांगलं करत नाही ना त्यावेळेस गोल्डचं प्राइस वाढतो, कारण हेज ॲसेट क्लास आहे. तर बरेचसे लोक आता काय करतात, त्यांचा इक्विटीचा पैसा बाहेर काढतात आणि गोल्डमध्ये घेतात. तर गोल्ड हेजिंग ॲसेट क्लास आहे, ग्रोथ ॲसेट क्लास नाही. म्हणजे किती काही झालं तरी गोल्डमध्ये तुम्ही 10-20% इन्व्हेस्ट करा, कारण कालांतराने गोल्ड तुम्हाला वेल्थ क्रिएट नाही करून देणार. येस, बट डेफिनेटली गोल्ड ॲसेट क्लास तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे, जेणेकरून 5ही ॲसेट क्लासमध्ये तुमचे पैसे नॉट इक्वली बट तुमची नीड अंडरस्टँड करून डिवाइड केले ना, तर तुम्ही तुमची रिस्क कमी करणार. आता 20 लाख रुपये तुमच्याकडे आहेत, तर माझा पहिला क्वेश्चन असेल की 20 लाख रुपये आहेत, मग वय किती आहे, पैसा कुठून आलेला, किती वेळानंतर लागणार आहे. तर मी म्हणेन की तुम्हाला रिअल इस्टेट किंवा वडिलोपार्जित काही संपत्ती मिळाली असे 20 लाख रुपये असतील, तर तुम्हाला तुमचे गोल्स आधी डिफाईन करायचे आहेत की तुमचे येणाऱ्या 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये शॉर्ट टर्म गोल्स कोणते आहेत, देन मीडियम टर्म गोल्स कोणते आहेत, देन लॉंग टर्म गोल्स कोणते आहेत. या 2-3 गोल्सला 4 गोल्सना प्रायोरिटाईज करा की नाही हे गोल माझे जीवन मरणाचा प्रश्न आहे. बरोबर. तर बरेचसे लोक गोल सेट करताना काय करतात की नाही केलं तरी चालेल. जीवन मरणाचे गोल असतील ना तर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहणार. आणि सर्वसामान्य व्यक्ती लॉंग टर्म इन्व्हेस्टेड का नाही राहू शकत, कारण त्यांना शॉर्ट टर्म मध्ये बिझी केलेलं आहे. शॉर्ट टर्म मध्ये बिझी कुठे आहेत, EMI मध्ये बिझी आहेत आणि जे डे टू डे खर्च आहेत त्याच्यामध्ये जास्त त्यांना ओव्हर फोकस केलेले आहे. तुम्ही नोटीस करा, इन्फ्लेशन वाढलेलं आहे, बऱ्याचशा लोकांना शॉर्ट टर्मचं स्ट्रेस आहे, बट लॉंग टर्मचा विचार करत नाहीत की जी गोष्ट आज मी 50,000मध्ये घेऊ शकतो, हीच गोष्ट इन्फ्लेशन 8% जर असेल तर कालांतराने 20 वर्षांत 50,000ची गोष्ट 2 लाख रुपये होते. मी लॉंग टर्मकडे लक्ष नाही जाते, शॉर्ट टर्मच्या याच्यामध्ये लोक फोकस करतात. प्राइस तर वाढणारच आहे सर. प्राइस वाढणारच आहे. इकॉनॉमी ग्रो करते म्हणजे प्राइस वाढणार आहे ना. सरप्राइझिंगली गोष्ट अशी आहे की लोक नाव डेज बार्गेनिंग या लेवलनी करतायत की अर्धा तास ते लोक 50 रुपये आणि 100 रुपये कमी करण्यासाठी तिथे वेळ घालवतील. पण ही गोष्ट अंडरस्टँड नाही करते कालांतराने या अर्धा तासाची कॉस्ट किती जाईल. तर इन्व्हेस्ट करताना मी म्हणेन की 20 लाख रुपयाला प्रॉपर 5ही ॲसेट क्लासमध्ये एक्सपर्टचा सल्ला घेऊन डायव्हर्ट करा. गोल्स आधी बनवा, गोल्स फार इम्पॉर्टंट. आम्ही नेहमी म्हणतो ना, वी आर टीचिंग 21 प्रिन्सिपल, इन्व्हेस्टमेंट प्रिन्सिपल, मनी प्रिन्सिपल. त्यातलं पहिलं प्रिन्सिपल सांगतो, विदाउट फायनान्शियल गोल ऑब्जेक्टिव्ह तुमचं 1 छदाम 1 रुपया पण इन्व्हेस्ट करू नका. विदाउट प्लॅनिंग, विदाउट गोल, नॉट अ सिंगल रुपया पण कोणाला विचारूच नका पाहिजे की माझ्याकडे 20 लाख रुपये मी कुठे इन्व्हेस्ट करू. आता रिसेंटली एक केस स्टडी सांगतो की एक फिमेल आमच्याकडे आलेल्या, या फिमेल मी कपल आहे, त्यांचं वय ऑलमोस्ट 49 एज आहे आणि हजबंडचं वय 54 एज आहे. हजबंड जॉब करतात, मिनिस्ट्रीमध्ये जॉबला आहेत, रेग्युलर बेसिसवरती त्यांची डीलिंग होते मिनिस्टर लोकांसोबत. ठीक आहे, तर त्यांनी एक प्रॉपर्टी सेल केली, 2 कोटी रुपये मिळाले. बरोबर. 2 कोटी रुपये जे मिळालेले आहेत, तर चार्टर्ड अकाउंटंट सांगतायत की 25 लाख रुपये तुम्हाला टॅक्स लागू शकतो. हा टॅक्स वाचवण्यासाठी तुम्हाला ॲग्रिकल्चर लँड घ्यायची. तो हा जो सल्ला आहे ना, हा चुकीचा सल्ला झाला ना. मिस्टर 54 एज आहेत, दे आर सेइंग की मला या जॉबमधून एक्झिट करायचं लवकरात लवकर.
पण एका ॲसेट क्लासवरती जर फोकस केलं तर जॉबमधून एक्झिट करणं टफ होईल. ॲग्रिकल्चर लाईनमध्ये उद्या भविष्यामध्ये लिटिगेशन काही आलं, टॅक्सेशन इश्यूज आलं, इन्कम नाही जनरेट करणार, ती लँड ग्रो नाही झाली तर काय करणार? एक्झॅक्टली. तुम्ही असं नाही म्हणत की लँडमध्ये इन्व्हेस्ट करू नका, पण एवढा सगळा पैसा घेऊन तुम्ही लँडमध्ये. मग आम्ही काय केलं, त्यांना 4 ऑप्शन्स दिले. त्यातलं एक ऑप्शन मी सांगतो की तुम्ही 50 लाख रुपये ते REC बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि REC बॉन्ड आहे ना, थोडं आपली ऑडियन्स कशी आहे की महाराष्ट्रातून सगळे लोक बघतात, तर थोडस टर्म्स थोड्या त्यांना हे बॉन्ड अशासाठी बनवले आहेत की तुम्ही रिअल इस्टेट तुमच्याकडे जर वडिलोपार्जित असेल किंवा तुम्ही रिअल इस्टेट बाय केली आणि ते विकली, त्याच्यावर जो गेन मिळाला, तो गेन आहे त्याच्यावर टॅक्स लागणार. तर हा टॅक्स वाचवण्यासाठी तुम्हाला 50 लाख रुपये तुम्ही जास्तीत जास्त त्या बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि तो तुमचा टॅक्स सेव्ह करू शकता. ओके ओके. त्याची यील्ड 5.5% इफेक्टिव्ह यील्ड तुम्हाला मिळते. दॅट इज कन्फर्म. ठीक आहे. तर ती इन्व्हेस्ट आणि तुमचे पैसे काही वर्षासाठी 5-1 वर्षासाठी ब्लॉक केले जातात. ओके, ठीक आहे. पण मुद्दा आहे की त्या टॅक्सेशन मधून बाहेर येतात तुम्ही. आणि रेस्ट अमाऊंट जे त्यांना सांगितले, आम्ही ऑप्शन दिलाय की तुमची गोल्स ऑब्जेक्टिव्ह सेट करा. सरांना रिटायर व्हायचं आहे, त्यांचं इन्कमचं प्रोव्हिजन करायचं, कारण पेन्शन सफिशियंट नाही होणार, परत मुलीचं लग्न पण करायचंय. तर या सर्व गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. गोल सेटिंग केल्यावरती काय होतं, क्लॅरिटी एकदम म्हणजे खूप मोठी क्लॅरिटी होते. आणि मोठी क्लॅरिटी ज्यावेळेस असताना तुम्ही फायनान्शियली राईट डिसिजन घेता, फायनान्शियल ट्रॅपमध्ये येत नाही. इन दोज डेज आम्ही बघतो की मिडल क्लास लोकांना फायनान्शियल ट्रॅपमध्ये साठेल. इव्हन स्टॉकचे पोर्टफोलिओ बघतो, म्युच्युअल फंडचे पोर्टफोलिओ बघतोय. त्यांनी ट्रेंड चांगला होता त्यावेळेस ना, म्हणतो ना की पेनी स्टॉक्स बाय केले, ते ट्रेंड चांगला होता त्यावेळेस वाढत गेले. चार्ली मंगर यांनी एकदा एका पुस्तकामध्ये सांगितलंय की स्पेसिफिकली हे फायनान्शियल मार्केट अँड ट्रेंड विषयीचं आहे की ज्यावेळेस समुद्राला भरती असते, ओके, त्यावेळेस आतमध्ये कोणी स्विमिंग करत असेल, पोहत असेल, तर तो एवढाच दिसतो. बरोबर. खालती त्यांनी कपडे घातलेत की नाही कोणाला काही कळत नाही. बट ज्यावेळेस समुद्राला ओहोटी येते तर समुद्रामध्ये कोणी काहीच घातलं नाही आणि असेच पोहताय हे कळतात. आता हा ट्रेंड काय माहितीये का, फायनान्शियल मार्केटमध्ये ज्यावेळेस ट्रेंड अप असतो त्यावेळेस कोणी काही स्टॉक बाय केले, कुठलाही म्युच्युअल फंड बाय केला, तो वाढतो. पण लोकांचा हट्ट असा आहे की ज्यावेळेस व्होलॅटिलिटी येते, म्हणजे ओहोटी लागली समुद्र, नावडे समुद्राला ओहोटी लागली, व्होलॅटाईल मार्केट चालू झालंय, तर बऱ्याचशा लोकांचे स्टॉक्स आहेत ना, मार्केट वरती गेल्यानंतर पण आहेत तिथेच आहेत किंवा अजून खालती जातात. दॅट मीन्स त्यांनी ऍसेट अलोकेशन प्रॉपर नाही केले, स्ट्रक्चर नाही केलेले आहे. कारण त्यांनी जी घेतलेली आहे तो कदाचित माती आहे. ती माती एक्सपेक्टेशन आहे त्यांचं की मार्केट ट्रेंडमध्ये होतं त्यावेळेस वाढली तर आत्ता पण वाढायला पाहिजे. पण आत्ता स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग केलं नाही केलं, त्यामुळे काय होतं की ते मातीच राहिली. माती सोनं कसं काय होईल? आणि त्यामुळे लोक काय करतात की त्यांचे स्टॉक्स नाही वाढत, म्युच्युअल फंडचं पोर्टफोलिओ ग्रो नाही होत आहे, ते तिकडेच ठेवतात. अशा सिच्युएशनमध्ये त्यांना क्विकली ऍक्शन घ्यायचं, एक्सपर्टकडे जायचंय आणि त्या पोर्टफोलिओला रिस्ट्रक्चर करायचंय. अदरवाईज त्याच्यातून बाहेर नाही येणार आणि मग तुमचे पैसे तुम्ही लूज करणार. लोक स्टॉक मार्केटमध्ये पैसे लूज करतात त्याचं मोठंच कारण आहे ना की लोक प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन नाही करू शकत. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे फक्त लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप नाही. डायव्हर्सिफिकेशन इंडस्ट्री लेवलवरती तुमचा पैसा 10 ते 12 इंडस्ट्रीमध्ये गेला पाहिजे. डायव्हर्सिफिकेशन जिओग्राफिकल लेवलवरती पण होतं. तुमचा पैसा एका देशावरती जास्त डिपेंड न करावं. 4 ते 5 इकॉनॉमीवरती तुमचा पैसा गेला पाहिजे. UK मध्ये, युरोपियन मध्ये गेला पाहिजे, US मध्ये गेला पाहिजे. बरेचसे लोक इंडियन मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्टेड आहेत. लोकांना माहित पण नाही की आपण इंडियात बसून US मध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. US मार्केटमध्ये तो माहितच नाही सर लोकांना. एक्झॅक्टली. बघा, तुमचा कष्टाचा पैसा असेल ना, तो केअरफुली तुम्ही इन्व्हेस्ट करा. एक्सपर्टकडे जा, एक्सपर्टला अनालिसिस करा, गोल सेटिंग करा, ऑब्जेक्ट करा आणि मग कष्टाने कमवलेला पैसा. कारण एका इन्कमवरती डिपेंड आहे. इन दोज डेज एका इन्कमवरती डिपेंड राहणं फार रिस्की आहे. बरोबर आहे. स्पेसिफिकली तुम्ही नोटीस करा की तुमचा पगार पण नाही वाढत आहे, इन्फ्लेशन वाढतंय, हाईक नाही मिळत आहे. लोकांना खूप सारे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह आहेत, त्यांना 5 आणि 7% इन्क्रीमेंट मिळते. तर मी म्हणतो की हे इन्क्रीमेंट कुठे आहे? दिस इज नॉट इन्क्रीमेंट. मी एका गृहस्थाने मला विचारलं की काय फरक पडतोय की एवढं इन्क्रीमेंट मिळालं तर. म्हटलं सर, एव्हरी इयर तुम्ही गरीब होत चालला, हा फरक पडतोय. तुम्ही गरीब होता, 8% तुमचं इन्फ्लेशन आहे आणि 6-7% पण तुमचं सॅलरी ग्रोथ नाही चाललंय. प्रत्येक वर्षी तुम्ही गरीब होत जाणार. तुम्ही अफोर्डेबिलिटी नाही होणार ना वस्तू बाय करण्याची. तो राईट इन्व्हेस्टमेंट स्ट्रक्चर बनवलं ना, तर तुम्ही तुमच्या इन्फ्लेशनला पण बीट करू शकता. बट अल्टिमेटली काय की डिस्ट्रॅक्शन फार असल्या कारणे लोक पण कन्फ्युज स्टेटमध्ये गेलेले आहेत. डिस्ट्रॅक्शन. येस सर, व्हॉट इज डिस्ट्रॅक्शन? काय डिस्ट्रॅक्शन आहे लोकांना सध्या जास्त? डिस्ट्रॅक्शन, पॉडकास्ट डिस्ट्रॅक्शन आहे. नॉट पॉडकास्ट बट
ओव्हर नॉलेज झालेलं आहे आता इन दोज डेज. आपले आई वडील बघा, काही डिस्ट्रॅक्शन होतं का? त्यांना फक्त FD माहिती होतं, EPF माहिती होतं, PPF माहिती होतं. कधी फायनान्शियली ते हे नाही झालं. प्रॉब्लेम नाही आला सर Problem नाही त्यांना. एक्झॅक्टली बरोबर बोललात तुम्ही. पण ते इन्व्हेस्टर नाही बनले, हा भाग आहे. ठीक आहे, असायला पाहिजे होतं, कारण त्यांनी त्यांचं राईट, कारण त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन हा गुण होता. मेहनती होते का? मेहनती होते, चिकाटी होती आणि लॉंग टर्म मध्ये होल्ड करण्याची कॅपॅसिटी होती. म्हणजे ते FD ला होल्ड करायचे, PPF मध्ये पैसा होल्ड करायचे. पण स्टॉक मार्केट जर बघितलं किंवा रिअल इस्टेट मार्केट, कुठल्याही ग्रोथ ॲसेट्समध्ये फ्लक्च्युएशन असतं, व्हॉलेटिलिटी असते. इथे होल्ड करणं चॅलेंजिंग होतं. याच स्टेजमध्ये होऊ शकतं तुम्ही स्ट्रक्चर्ड प्लॅन केलं तर. डिस्ट्रॅक्शन हे आहे की नॉलेज ना अनस्ट्रक्चर्ड वे मध्ये आता सगळीकडे आलेले आहे. प्रत्येक दिवशी बघितलं तर कोणी ना कोणीतरी सोशल मीडियावरती, फोनवरती, ईमेलवरती काही ना काहीतरी अजेंडा घेऊन येतो की तुम्ही इकडे इन्व्हेस्ट करा, तिकडे इन्व्हेस्ट करा, इकडे इतका परतावा मिळेल. बरोबर. तर हे डिस्ट्रॅक्शन फार मोठं आहे. आता या डिस्ट्रॅक्शनमुळे प्रॉब्लेम काय होतं की आपल्या विचारांना ना ॲनालिसिस पॅरालिसिसचा एक मानसिक रोग जडतो. करेक्ट. हे पण एक डिस्ट्रॅक्शन झालं. आणि त्यानंतर आपण ना काही आपले डिसिजन्स आहे ना ते प्रोकास्टिनेट करायला सुरुवात करतो, म्हणजे दिरंगाई करतो. सर्वसामान्य व्यक्ती फायनान्शियल ट्रॅपमध्ये येण्याचं रिझन हेच आहे, एव्हरी टाइम तो डिसिजन पुढे करतो. डिसिजन मेकिंग चांगलं हवं सर, म्हणजे व्यवस्थित केलं गेलं पाहिजे डिसिजन मेकिंग. एखादा एक्झॅक्टली इन दोज डेज मेल्स डिसिजनच घेत नाही. वाय? जस्ट बिकॉज ऑफ म्हणतो ना, डिसिजन घेताना त्यांना ना मी फेल्युअर येईल की नाही याची चिंता असते आणि त्या पद्धतीने त्यांचं प्रोग्रामिंग केलेलं. तर मेल्सला एव्हरी सिंगल डे छोटे छोटे डिसिजन घ्यावे लागतील. बरोबर. इफ यू रिअली वॉन्ट टू बिकम फायनान्शियल फ्री मिलेनियर, यू शुड टेक स्मॉल डिसिजन एव्हरी सिंगल डे. कारण फ्रीडम अचीव्ह करणं मोठं डिसिजन आहे. सर, जेव्हा आपण SIP वगैरे बघतो तर ऑफ द कॅमेरा बोलत असताना आपलं असं डिस्कशन चाललं होतं की जेव्हा एखादा माणूस SIP करतो आणि त्याला रिटर्न्सची अपेक्षा असते तर एक 10-15 वर्ष तरी त्याने थांबलं पाहिजे. बरोबर. एक डेटा वाईज जर बघितलं तर. पण असाही एक डेटा सांगतो, तुम्ही जे मला सांगितलं की इतकेच % लोक इतके दिवस थांबू शकतात. भरपूर लोक इतके लॉंग टर्म इन्व्हेस्ट नाही करत SIP मध्ये. व्हाय? किंवा काय डेटा आहे सर तो? डेटा सांगतो मी, इंडियाचा डेटा सांगतो. हा, यस. इंडियाचा डेटा हा सांगतो एक सर्वसामान्य इंडियन्स जे असतात 3.5 वर्षापेक्षा जास्त फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहत नाही. ओके. 97%. तो हा डेटा सांगतोय. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये लोक SIP चालू करतात पण लॉंगमध्ये राहत नाहीत, कारण एक तर व्होलेटाईल ॲसेट असते. लॉंगमध्ये डेफिनेटली तुम्हाला कंपाऊंडिंगचं बेनिफिट केव्हा मिळेल? 10 वर्ष 15 वर्षांना. बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही फ्लक्च्युएटेड ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करता त्यावेळेस व्होलेटिलिटी आल्यावरती लॉंगमध्ये राहणं चॅलेंजिंग होतं, कारण एव्हरी सिंगल डे इथे इंडेक्स आहे, तुमचे पैसे कमी जास्त झालेले बघता. पण ज्यासाठी तुम्ही इन्व्हेस्ट केलेले आहे त्याची क्लॅरिटी जर स्ट्रॉंग असेल, गोल्स ऑब्जेक्टिव्ह स्ट्रॉंग केले, तर तुम्हाला 10, 15, 20, 25, 30 वर्ष इन्व्हेस्टेड राहणं फार सोयीचं जातं. इन्स्पायर करतं तुम्हाला लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट. ज्यावेळेस तुमचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह डॉक्युमेंटेड असतं, यू शुड हॅव डॉक्युमेंटेड प्लॅन. डॉक्युमेंटेड प्लॅनला तुम्हाला एव्हरी 6 मंथ म्हणा किंवा वर्षातून एकदा तर रिव्ह्यू करायचं आहे. रिव्ह्यू केल्याने काय होतं माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही लेट्स से फॉर एक्झाम्पल 50,000चं तुम्ही तुमच्या रिटायरमेंटसाठी 3 वेगळ्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट केलेले, लार्ज कॅप, मिड कॅप आणि मल्टी ॲसेट फंड. बरोबर. ठीक आहे. तो 50,000 रुपीज तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर एव्हरी इयर ज्यावेळेस तुम्ही रिव्ह्यू करता तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओला काही बेंचमार्क ठेवला असेल, लेट्स से अज्युम करू 10%, 12% पर ॲनम. तर ज्यावेळेस स्टॉक मार्केट चांगलं करतं त्यावेळेस तुम्ही स्पेसिफिक अमाऊंट जी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केली आहे त्याचं पोर्टफोलिओ ॲलोकेशन वाढायला सुरुवात करतो. वाढलेलं ॲलोकेशन रिव्ह्यूमध्ये काय होतं की तुम्हाला पुन्हा ते सेल करून फिक्स्ड इन्कममध्ये आणल्यानंतर तुम्हाला ओरिजिनल पोर्टफोलिओ मेंटेन करता येतं. ओके. या स्ट्रॅटेजीला मॉडेल पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजी म्हणतात आणि ही स्ट्रॅटेजी नोबेल प्राइज विनिंग स्ट्रॅटेजी आहे. ओके. जे कोणी करत नाही. तर हे केल्याने काय होतं माहिती आहे का? व्होलेटाईल मार्केटमध्ये पण तुम्हाला काय कळतं की आता तुमचं इक्विटीमध्ये जे ओरिजिनल ॲसेट अलोकेशन तुम्ही 60% ठेवलेलं आणि 40% डेटमध्ये ठेवलं. ज्यावेळेस व्होलेटाईल मार्केट असतं त्यावेळेस इक्विटीचं ॲलोकेशन 60 वरून 50 आलं. 50 वरती आल्यावरती हा ॲलोकेशनचा पार्ट आहे हा तुम्ही इथे 10% वाढवू शकता. ओके. आणि त्याला बॅलन्स करू शकता. या स्ट्रॅटेजी मार्फतनं तुम्ही लॉंग टाईममध्ये इन्व्हेस्टेड राहू शकता. असं नाहीये की तुम्ही इक्विटीमध्ये SIP केलं आणि तुम्ही लॉंग टाईममध्ये इन्व्हेस्टेड राहणार. कारण बऱ्याचशा गोष्टी तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये घडतात. इन्कम कमी होतं, जॉब लॉस होतो किंवा मेडिकल इमर्जन्सी येऊ शकतात. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही गोल सेट केले, ऑब्जेक्टिव्ह सेट केले, रिस्क मॅनेजमेंट केलं, डायव्हर्सिफिकेशन केलं, तर तुम्ही 15 वर्ष, 20, 25, 30, 40 वर्ष लॉंग तुम्ही घेऊन जाऊ शकता. बरोबर आहे. आणि लॉंग जाणं फार गरजेचं, कारण कंपाऊंडिंगचं बेनिफिट
तेव्हाच मिळेल तुम्हाला. तेव्हा मिळतं. इतका चांगला मिळेल की तुमची ही जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन पण मल्टीमिलियनियर होईल. हो, पण त्यासाठी ते 97% आपण नको. 97% तर लोक नाही करत आहे. करतच नाही आहे. ॲव्हरेज इंडियनची ती सवय आहे की 3.5 वर्षाच्या पेक्षा, आणि डेटा सांगतोय, रिसर्च सांगतो की 3.5 वर्षापेक्षा जास्त फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत नाहीत आणि 5 वर्षाच्या पेक्षा जास्त रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टेड नसतात. हा डेटा सांगतो. ओके सर, रिअल इस्टेट मार्केटबद्दल जर थोडं बोलायचं झालं तर तुम्हाला काय वाटतं, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे की नको? कारण भरपूर इन्फ्लुएन्सर आता असं सांगतात की एक शीट बनवतात, एक्सेल शीट बनवतात आणि त्यामध्ये ते दाखवतात की इतकं लोन घेतलं तुम्ही, मग तुम्हाला असं, त्यापेक्षा तुम्ही हे पैसे जर SIP टाकले किंवा समथिंग वेगळ्या इन्व्हेस्टमेंट केलात तर तुम्हाला बेटर पैसा मिळेल. तुम्हाला काय वाटतं ॲज अ फायनान्शियल प्लॅनर, रिअल इस्टेटमध्ये करावेत की नको सर? डेफिनेटली करावे ना. हे 5 ॲसेट क्लास आहे, त्यातले एक रिअल इस्टेट ॲसेट क्लास आले, राईट. तो 5ही ॲसेट क्लासमध्ये तुमचा पैसा थोडासा इक्वल ज्यावेळेस तुम्ही डायव्हर्ट करता त्यावेळेस तुम्ही रिस्क कमी करता. कारण प्रत्येक ॲसेट क्लास प्रत्येक वेळी परफॉर्म करेलच असं नाही आहे. ओके, तर तुम्हाला ही गोष्ट अंडरस्टँड करायचं आहे की तुम्ही अशा ॲसेट क्लासमध्ये ओव्हर कॉन्सन्ट्रेट नका राहू की ज्यावेळेस मार्केट सेम वेळी सेम गोष्टींवरती सेम रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतं. तो रिअल इस्टेटमध्ये का करा? कारण आजही 85% पॉप्युलेशन रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टेड आहे. बरोबर. दिस इज नंबर वन रिझन. 85% लोक रिअल इस्टेट अजून इन्व्हेस्टेड आहेत, अलोकेशन केलं. ओके. 10% आजही बँक्सकडे आहेत. जसं FD वगैरे कसं, हा, FDज म्हणा, Saving account म्हणा, सेव्हिंग अकाउंट म्हणा, फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंटमध्ये आजही 10%. ओके. रेस्ट 5% फायनान्शियल मार्केटमध्ये. रिअल इस्टेटमध्ये का करा? तर तिसरं रिझन मी तुम्हाला सांगेन की तुम्ही तुमच्याजवळ 20 लाख रुपये, आता 20 लाख रुपये तुम्ही फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले तर तुमच्या 20 लाखावरती तुम्हाला ROI मिळणार आहे. ठीक आहे. 20 लाख रुपये तुम्ही रिअल इस्टेटमध्ये लिव्हरेज घेतलं, समजा डाऊन पेमेंट केलं आणि 80 लाख रुपये तुम्ही लोन घेतलं आणि प्रॉपर्टी बिल्ड केलं, तर तुम्हाला 1 कोटीवरती तुम्हाला गेन मिळायला सुरुवात होतो. वेअर फायनान्शियल मार्केटमध्ये 20 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. बरोबर. मी अज्युम केलं की 20 लाख रुपये तुमचे 15 वर्षांनी 5x झाले, तर तुमचे 20 लाख रुपये 1 कोटी रुपये 15 वर्षांनी होतील. बरोबर. पण जर तुम्ही रिअल इस्टेट जर घेतलेलं आहे, या रिअल इस्टेटमध्ये तुम्ही बँकेकडून 80 लाख रुपये घेतलेले आहेत आणि प्लस तुमचे 20 लाख रुपये, 1 कोटी रुपये तुमचे जे आहेत त्या 1 कोटीवरती जर तुम्ही 15 वर्षांनी 3x जरी पकडलं तरी 3 कोटी होत आहेत. त्यात बँकेला फार फार तुम्ही 15 वर्ष लोन भरलं तर जे काही लोन 80 लाख रुपये घेतलंय ते डबल देणार. 1,60,000 आणि 2 कोटी रुपये 60. ओके. 3 कोटी 4 कोटी होत आहेत. हां. इथे 1 कोटी होत आहेत. प्लस तुम्ही जर प्रॉपर्टी सिलेक्शन प्रॉपर केलं तर तुम्हाला रेंट इन्कम पण मिळते. मुद्दा हा नाही आहे की तुम्हाला यील्ड किती मिळते. जर तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टी बाय करण्यामध्ये मास्टर असाल, ऑफिस स्पेस बाय करण्यामध्ये मास्टर, ॲसेट सिलेक्शनमध्ये मास्टर असाल, तर रिअल इस्टेटमधून तुम्हाला इमिजिएट इन्कम पण स्टार्ट होतं. बट ऑब्व्हियसली प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आहेत. माझं म्हणण्याचं तात्पर्य आहे की कुठल्या एका ॲसेट क्लासमध्ये कॉन्सन्ट्रेट नका करू. कारण एका ॲसेट क्लासमध्ये 80% तुम्ही कॉन्सन्ट्रेट राहताय. फायनान्शियल मार्केटमध्ये फक्त तुम्ही म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ बनवताय, तुम्ही इक्विटीचा पोर्टफोलिओ बनवताय, याच्यावरती ओव्हर फोकस असाल तर रिस्क आहे ही एक प्रकारची. बरोबर आहे. आणि फायनान्शियल मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा की कुठल्याही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर आलं पाहिजे. पण प्रत्येक इंडिव्हिज्युअलनं 4 प्रकारच्या फायनान्शियल रिस्कला फेस करावं लागतं. पहिली रिस्क आहे कॅपिटल लॉस रिस्क, व्होलॅटिलिटी रिस्क, त्याच्यानंतर इन्फ्लेशन रिस्क, आणि 4th येते लॉन्जिव्हिटी रिस्क. हे 4ही रिस्कसाठी जर तुम्ही प्रिपेअर नसेल तर तुम्ही तुमचे पैसे लूज करणार ग्रोथ ॲसेट क्लासमध्ये. कॅपिटल लॉस रिस्कमध्ये काय होतं की तुम्ही मुद्दल तुमची आहे ही कालांतराने तुम्ही बॅड फायनान्शियल डिसिजन घेतल्यावरती मार्केटचा ट्रेंड जर रिव्हर्स झाला, तुम्ही 20 लाख कॅपिटल इन्व्हेस्ट केली ते लूज करून बाहेर येणार मार्केट. बरोबर. राईट. तो विच इज कॉल्ड कॅपिटल लॉस रिस्क. व्होलॅटिलिटी रिस्क म्हणजे की तुम्ही एका ॲसेट क्लासमध्ये अति प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत, तर त्याच्या स्पेसिफिक ॲसेट क्लासमध्ये जर काही टर्मॉईल झालं तर तुम्हाला त्याची नुकसान भरपाई द्यावी लागेल. बरोबर. 3rd इज इन्फ्लेशन रिस्क. इन्फ्लेशन तुम्हाला माहिती आहे की आज कॉस्ट ऑफ लिव्हिंग हाय झाले, वाढत चाललेले आहे. सर्वसामान्य व्यक्तीला गोष्टी बाय करणं फार टफ होतं आता. चांगल्या गोष्टी, एक्झॅक्टली, ॲव्हरेज गोष्टी ठीक आहे, चीप गोष्टी ठीक आहे, बट चांगल्या गोष्टी बाय करणं टफ होत आहे. तो इन्फ्लेशन हा एक पार्ट आहे. 50,000 आज ज्या गोष्टी मिळत आहेत 50,000मध्ये, त्या 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये 2 लाख 2.5 लाख रुपये होतील. 4x 5x वाढतील. आणि अशा वेळेस वाढतील की ज्यावेळेस तुमचं ॲक्टिव्ह इन्कम कमी झालेलं असेल किंवा स्टॉप झालेलं असेल.
त्यामुळे इन्फ्लेशन रिस्कसाठी प्रिपेअर करा. चौथी रिस्क लॉन्जिव्हिटी रिस्क. लॉन्जिव्हिटी रिस्क का? कारण आज तुम्ही 40 वर्षाचे आहात, 15 वर्षांनी 55, 20 वर्षांनी 60 वर्षाचे होणार, त्यानंतर पण तुम्हाला 25-30 वर्ष रिटायरमेंटमध्ये जगायचं आहे. बरोबर. म्हणजे 25-30 वर्ष तुम्हाला ऍक्टिव्हली काही काम न करता जगायचं आहे. लॉन्जिव्हिटी रिस्क पण अगेन खूप फायनान्शियल मोठी रिस्क आहे. बरोबर आहे. सर्वसामान्य व्यक्ती 4 फायनान्शियल रिस्क कधी विचार नाही करत. तर प्लॅनिंग केल्यानंतर या सर्व गोष्टींची तरतूद करता येते आणि लॉंग टाइम मध्ये तुम्ही थांबू शकता. कारण जशी ॲव्हरेज मिडल क्लास लोकांना ना नेहमी ॲव्हरेज काम म्हटलं जातं, कारण ते फार छोटा विचार करतात, शॉर्ट विचार करतात, परसेप्शन शॉर्ट असतात. लॉंग विचार का नाही करू शकत? कारण शॉर्टमध्ये त्यांना बेसिक ठेवलेलं आहे, EMI मध्ये किंवा एक्सपेन्सेसमध्ये, डे टू डे रुटीनमध्ये, मुलांचं शिक्षण म्हणा, हायर एज्युकेशन. राईट. त्याच्यावरच येणार होतं सर आता की 40 ते 50 किंवा 40 ते 55, 60 ज्या लोकांचं एज आहे आता, जर आपण पकडू की 40 to 43 नंतरचं जे एज येतं, जेव्हा मुलांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज येतात, मुलांचं शिक्षण येतं, मुलांचे लग्न येतात, रिटायरमेंटचं एक प्लॅनिंग येतं, तर या तुमच्याकडे क्लायंट्स येत असतील, तर तुम्ही या लोकांना काय सल्ला द्याल? यांनी काय केलं पाहिजे? कारण हे एज असं आहे सर की खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज आहे या एजवर सध्या, म्हणजे 40 to 43 नंतर. विच इज कॉल्ड जनरेशन एक्स. खूप इम्पॉर्टंट. कारण जनरेशन एक्स म्हणजे आयुष्यात 40व्या वर्षी 45 वर्षी इन्कम चांगलं त्यांचं झालेलं असतं, राईट. 15-20 वर्ष त्यांनी मेहनत केली असतं, त्याचं फळ कुठे 40-45 वर्षी त्यांना इन्कमच्या स्वरूपामध्ये मिळतं. बरोबर. तर या जनरेशनने काय करायला पाहिजे? त्यांचे गोल्स ॲक्युरेटली, ऑब्जेक्टिव्ह ॲक्युरेटली प्लॅन करायला पाहिजे. 3 मेजर गोल्स त्यांना प्लॅन करायचे खूप केअरफुली. ओके. नंबर 1 त्यांचं रिटायरमेंट सायकल आतापासूनच केलं पाहिजे. ऍक्च्युली ते तर आधीपासूनच केलं पाहिजे. 40 का माहितीये का? कारण इन्कम वाढलेलं असतं आणि अवेअरनेस आणि रिअलायझेशन चांगलं झालं असतं. रिअलायझेशन. हो. तुम्ही म्हणाल की तुम्ही, खूप सारे लोक आमच्याकडे येतात, सर तुम्ही 10 वर्ष आधी का नाही भेटले आम्हाला? मी म्हणेन की 10 वर्ष आधी जर भेटलं असतं ना, तुमचं रिअलायझेशन नव्हतं, अवेअरनेस नव्हता, तो त्यांनी तुमचं ऐकलंही नसतं, कारण तुम्ही त्या वेगळ्या माइंडस्टेटमध्ये होतात. तुम्ही पैसे पण त्यावेळेस एवढे जास्त कमवत नव्हतं. बरोबर आहे. त्यामुळे या जनरेशननी काय करायला पाहिजे? मेजर गोल कुठले? रिटायरमेंट. 40व्या वर्षी तुम्हाला रिटायरमेंटची तरतूद केअरफुली करायची. त्याच्यानंतर तुमचा मेजर गोल येतो की तुमच्या मुलांचं एज्युकेशन. ओके. हा एक क्रिटिकल गोल आहे. कारण आज प्रत्येक घरामध्ये एक मुलगा मुलगी कोणी असू दे शिक्षणासाठी बाहेर जातं, हा ट्रेंड झाले. बरोबर. आणि शिक्षणाची कॉस्ट एवढी जास्त झालेली आहे, लाखात आणि करोडोमध्ये लोक मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात. ठीक आहे. प्लस जॉबची गॅरंटी नाही आहे. आता रिसेंटली आम्ही काही ऑस्ट्रेलियन वेल्थ कोचेस सोबत डिस्कशन करतोय. दे आर सेइंग की इंडियन लोकांचं हेट रेट इकडे खूप वाढलेलं आहे. म्हणजे बाहेरचे लोक इंडियन लोकांना हेट करतायत, फॉरेनर्स राईट. का करतात त्याचं पण मी कारण तुम्हाला सांगतो की तिथे इंडियन्स लोक जातात, तर तिथे इंडियन्स लोक कम्युनिटी बनवतात. मुद्दा कम्युनिटी बनवतात, मायग्रेट होतात हा नाही आहे त्यांचा मुद्दा. हा आहे ऑस्ट्रेलियन लोक म्हणतायत की ते मायग्रेट झाल्यानंतर, कम्युनिटी बनवल्यानंतर दे आर फोर्सिंग की तुम्ही पण हे फॉलो करा टू द फॉरेनर्स. ओके. राईट. तो कॅनडामध्ये ही सिच्युएशन आहे, ऑस्ट्रेलियामध्ये ही सिच्युएशन. आमचे खूप सारे क्लायंट्स आहेत तिथे, तर ही सिच्युएशन तिथे झालेली. सेकंड थिंग, तिकडे इंडियन लोक जिथे जास्त मायग्रेट होतात ना, तिथे रिअल इस्टेटचे रेट्स स्लो डाऊन होतात. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की इंडियन्स लोक ते म्हणतात की तिथे प्रॉपर्टीचं प्रॉपर मेंटेनन्स नाही करत, तर मेंटेनन्स नाही करत त्यामुळे स्टँडर्ड खालते येतो, रेट्स खालते येतो, व्हॅल्यू खालते येतो. जे इंडियन्स लोक असतात तिथे प्रॉपर्टी बाहेर नाही करत फॉरेनर्स लोक. तर या काही गोष्टी आहेत. आपण भारतीय आहोत, आपल्याला भारताचा अभिमान आहे, भारतीयांचा पण अभिमान आहे, पण भारतीय लोकांना या गोष्टी अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. तर जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात जाता त्याप्रमाणे काही गोष्टी करायला. तर 40तल्या लोकांनी काय करायचं? मुलांचं एज्युकेशन प्लॅन करणं फार गरजेचं आहे. कारण ते जर तिथे बाहेर गेले, दॅट मीन्स ते तिथे मायग्रेट होणार, राईट. तो तिकडे राहणं पण फार कॉस्टली आहे. कारण काही केस स्टडी मी सांगतो की आता आमच्याकडे एन नंबर ऑफ क्लायंट्स आहेत, त्यांची मुलं युकेला कोणी गेलं, ऑस्ट्रेलियाला कुठे. तर युकेची एक इन्सिडेंट सांगतो की तो मुलगा त्यांचा गेला तिथे शिकायला. एका घरामध्ये 4 जण राहत आहेत आता, आणि रेंट 4 लाख रुपये. तर प्रत्येक व्यक्ती 1-1 लाख रुपये काढून ते राहत आहेत. म्हणजे तिथे राहणं पण फार कॉस्टली झालं रेंटने. आणि तिथे राहणं, त्यानंतर तिथे जगणं सुरुवातीच्या काळामध्ये टफ होतं, आणि मग तिथे मायग्रेट होणं अजून टफ होतं. या सर्व गोष्टींना पेरेंट्सला कुठेतरी प्रिपेअर्ड 40मध्येच होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर 2 गोल महत्वाचे. आणि तिसरा गोल एक सर्वसामान्याचा सेन्स ऑफ सिक्युरिटी पाहिजे, विच इज कॉल घर घेणं, हाऊस घेणं. 3 गोलला प्रॉपर प्लॅन करा आणि त्या 3 गोलवरती फोकस करा.
बाकीचं काय दुनियादारी चालली ना ती सोडून द्या. तुम्ही या 3 गोलवरती फोकस करा. त्यांना पहिल्यांदा 3 गोल्सना प्रॉपर सेट केल्यानंतर या 3 गोलवरतीच तुमचं उभं आयुष्य उभं राहील. आता या 3 गोलला तुम्ही दुर्लक्ष केलं ना तर एक तर तुमच्याकडे रिटायरमेंटमध्ये पैसे नसतील सफिशियंट. बरोबर आहे. त्याच्यानंतर मुलांच्या एज्युकेशनसाठी तुम्ही अचानक प्लॅन केलं नाही तर अचानक तुमचा EPFचा PPFचा पैसा तुम्ही विड्रॉ करणार आणि तो देणार. बरोबर. त्यामुळे त्या पण गोष्टी नाही होणार. हो. घर तर बऱ्याचशा लोकांनी ओव्हरस्ट्रेच करून घेतलेलंच आहे ऑलरेडी. म्हणजे घर ओव्हरस्ट्रेच का केलं मी तुम्हाला म्हणतो की चिपेस्ट प्रॉपर्टी कोणती मी तुम्हाला सांगतो. जे काय तुमचं अॅन्युअल इन्कम आहे. हा. लेट्स सी फॉर एक्झाम्पल तुमचं अॅन्युअल इन्कम 20 लाख रुपये. आता 20 लाख रुपयाच्या 2x मॅक्स टू मॅक्स 3x तुमच्या घराची कॉस्ट जर तुम्हाला मिळाली विच इज कॉल्ड चिपेस्ट होम. दॅट इज गुड फॉर यू. दॅट इज गुड फॉर यू. दॅट इज ग्रेट फॉर यू. ओके. यप. हा. तो 20 लाख रुपये तुमचं अॅन्युअल इन्कम आहे. 60 लाख रुपयाच्या घरामध्ये तुम्हाला राहायचं स्ट्रेच करून. प्रॉब्लेम होतो की लोकांचं 20 लाख उत्पन्न आहे ते 1 कोटी 1.5 कोटीच्या घरामध्ये जाऊन स्थिर झालेले आहेत. आणि याचा इम्पॅक्ट काय होतो रिटायरमेंटचे त्यांचे गोल्स ते अचीव्ह नाही करत. त्याच्यानंतर त्यांच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी गोल अचीव्ह नाही करत. कॉन्टिन्जन्सी बनत नाही आणि रॅट रेसमध्ये धावतात. जॉब सोडू शकत नाही. जॉब सोडायचा आहे तर या गोष्टी नको असतील तर राईट स्ट्रक्चर्ड प्लॅन करा. एक्सपर्टकडे जा. एक्सपर्ट कॉस्टली वाटतो बट या सर्व गोष्टी फार महागड्या आहेत ज्या तुम्ही चीप नंतर फेस कराल किंवा खूप मोठ्या खूप वेगळ्या लेवलला फेस होईल. तो जनरेशन एक्स म्हणजे 40ली जी जनरेशन त्यांना हे 3 गोल सेट करणं फार गरजेचं आहे. ओके सर, थोडं जेन्झीज बद्दल पण बोलायचं होतं मला किंवा इन जनरल एक सायकोलॉजिकल गोष्टींकडे वळायचं होतं. त्यांना का नाही वाटत की प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट करावं किंवा का नाही दिसत आहे इन्व्हेस्टमेंट त्या मुलांमध्ये आजकाल? दे आर टॅलेंटेड. तुम्ही बोललात की दे आर इंटेलिजंट. मी मगाशी पण ऑफ द कॅमेरा तुम्हाला सांगितलं की मोस्ट टॅलेंटेड जनरेशन जेन्झी. मोस्ट टॅलेंटेड. ब्रिलियंट. येस. ब्रिलियंट. बट सगळ्यात कमी पैसे पण त्यांनाच मिळतात. लेस पेड जनरेशन ऑल्सो जेन्झी. इन्व्हेस्टमेंटकडे त्यांचा कल का नसतो? कारण त्यांच्या घरामध्ये ते कल्चर नसतं. आई वडील पण प्रॉपर प्लॅनिंग नाही करत. आणि सध्या हल्लीच्या जगामध्ये जेन्झीचा मेजर कल जो आहे हा लाईफस्टाईलकडे आहे. विच इज फेअर इनफ. तो कल असणारच ना सुरुवातीच्या काळामध्ये असणार. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पहिली गोष्ट त्यांच्याकडे काही स्पेसिफिक रिझन नसतं. आई वडील त्यांचे सफिशियंट पैसे कमवतात. पैसे त्यांना मिळतात तर ते फोकस नाही करत इन्व्हेस्टमेंटचे. जेन्झी जेव्हा जॉब करतात त्यावेळेस ते मिस्टेक काय करतात अगेन परत लाईफस्टाईल गोष्टींवरती कल असतो. गाडी घेणं आणि गॅजेट्स घेणं मग EMIच्या ट्रॅपमध्ये अडकणं. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडून होत नाही आणि ट्रॅप पूर्ण बाहेर येईपर्यंत त्यांना 35 ते 40 वर्ष लागतं. बरोबर आहे. त्यामुळे जेन्झीला इच्छा आहे बट त्यांना मार्गदर्शन कोण नाही करत आहे. आणि जेन्झीनं मी म्हणतो ना की खूप पॉवरफुल जनरेशन आहे. त्यांना डायरेक्शन प्रॉपर असेल ना ही जनरेशन म्हणजे आग लावून टाकेल देशामध्ये. इतकं त्यांच्यामध्ये पॉवर एक क्षमता आहे. पण त्यांनी त्या पद्धतीने केलं पाहिजे. त्यांनी त्या पद्धतीने नाही गेलं पाहिजे. एक ड्रॉबॅक मी जेन्झीमध्ये सांगतो की लॉंग टर्म मध्ये ते गोष्टी घेऊन नाही जाऊ शकत. त्यांची तेवढी ॲबिलिटी नाही, कॅपॅसिटी नाही आहे त्यांची. राईट. मी 15 वर्ष 20 वर्ष वेल्थ क्रिएट करायला लागतं. इम्पेशंट तेवढं नाही करत ते लोक. मग ते आज ॲप थ्रू म्हणा AI थ्रू म्हणा ते इन्व्हेस्टमेंट्स करतील बट लॉंग नाही घेऊ शकत. 10-15-20 लगेच काढून टाकतील 2-3 वर्षात. लागले पैसे, गाडी घ्यायची, बाईक घ्यायची, लगेच पैसे काढून टाकतील. बरोबर भिजला. तुम्ही प्रत्येक गोलसाठी जर प्रॉपर मॅपिंग केलेलं आहे तर त्या गोलसाठी जे केलेलं मॅपिंग ते त्या गोलसाठी यूज करायचं. दॅट इज कॉल्ड फायनान्शियल कल्चर. बरोबर आहे. संस्कार म्हणतो ना आपण आपल्या घरामध्ये. मिडल क्लास लोकांच्या घरामध्ये म्हणतो तुला काही संस्कार आहेत की नाही. तर मी नेहमी म्हणतो की काही फायनान्शियल संस्कार आहेत की नाही की तुम्ही गोल्स या पद्धतीने सेट केलेले आहे. सुरुवातीला 5 वर्षापूर्वी तुम्ही सांगितलं हा पैसा घरासाठी असणार आहे, डाऊन पेमेंटसाठी असणार आहे. तुम्ही कमिटमेंट केलेले तर ती कमिटमेंट फॉलो करण्यासाठी ना तुम्हाला क्लॅरिटी फार स्ट्रॉंग लेवलची लागेल. जेन्झी ब्रिलियंट जनरेशन आहे पण अजून एक ड्रॉबॅक असा वाटतं मला की नेक्स्ट 10-15 इयर्समध्ये जेन्झीज खूप सारे फायनान्शियल ट्रॅपमध्ये असते. येतील. रिझन हेच रिझन आहे. लॉंग टर्म नाही करू शकत. रिझन त्यांना डिस्ट्रॅक्ट केलेलं. राईट. त्यांचं फोकसच कम्प्लिटली डिस्ट्रॅक्ट केलं. त्यांना फोकस नाही ठेवायचं. कारण जेन्झीज बघा टेक्नो सॅबी आहे. ब्रिलियंट आहे. इव्हन माझी मुलगी पण जबरदस्त टेक्नो सॅबी. राईट. बट ते डिस्ट्रॅक्ट आहे. त्यांना डिस्टर्ब आणि डिस्ट्रॅक्ट ठेवण्यामागचं रिझन हेच आहे की त्यांच्याकडून तो टॅलेंट कुठेतरी क्रिएटिव्हिटी इमॅजिनरी पॉवर आणि त्यांचे डिस्ट्रॉय करायचे. सर सायकोलॉजी ऑफ मनी जेव्हा आपण विचार करतो
सायकॉलॉजीवर. जेव्हा तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करतात तर तुम्हाला क्लायंटची सायकॉलॉजी, कारण त्याचं आधीचं पूर्ण हिस्ट्री पण तुम्ही बघतात, त्याचं एक कपल असतं, दोघांची सायकॉलॉजी तुम्ही चेक करतात. मेल आणि फिमेल या दोघांबद्दल तुमचं मत काय आहे? इन केस ऑफ की इन्व्हेस्टमेंट तुम्हाला काय वाटलं, कुणाचं बेटर होतं? मी मेलला बेटर किंवा फिमेलला बेटर असं म्हणत नाहीये, बट इन केस ऑफ सायकॉलॉजी आजपर्यंत कुणाचे डिसिजन्स तुम्हाला बेटर वाटले? ही गोष्ट अंडरस्टँड करा, बघ हजबंड वाईफ आहे, प्लॅनिंग करताना दोघंही एकत्र आले पाहिजे. ठीक आहे, वेल्थ क्रिएट करायची आहे तर ही पण अंडरस्टँड करा की वेल्थ क्रिएशन इट्स अ बिग पिक्चर प्लॅनिंग, खूप मोठं पिक्चरचं प्लॅनिंग आहे. तर बिग पिक्चर प्लॅनिंगमध्ये शक्यतो मेल्सचं डिसिजन मेकिंग पॉवरफुल असायला पाहिजे. ओके. आणि डिसिजन मेकिंग पॉवरफुल केव्हा होईल की ज्यावेळेस तुमचे प्रिन्सिपल कम्प्लिटली एकदम स्ट्रक्चर्ड प्रिन्सिपल तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला इक्विटीमध्ये किती इन्व्हेस्ट करायचं आहे, डेटमध्ये, रिअल इस्टेटमध्ये किती करायचं आहे, का करायचं आहे, हे डिसिजन जर मेलने घेतलं तर फिमेल खूप चांगलं सपोर्ट करते. फिमेल सपोर्ट सिस्टममध्ये एकदम स्ट्रॉंग असते. बट माझं ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे 17 वर्षाची प्रॅक्टिस सांगते की फिमेल बिग पिक्चर प्लॅनिंग करताना कुठेतरी पाठी पडते. ओके. आणि फिमेलला आवडत नाही, टू बी फ्रँकली आय टेल यू. खूप साऱ्या फोरममध्ये किंवा पॉडकास्टमध्ये म्हटलं जातं की फिमेलने हे करायला पाहिजे, बट फिमेलला अप टू द पॉईंट आहे की फिमेलला मॅनेजमेंट, फायनान्शियल, नंबर्स, मॅथ्स या गोष्टी आवडत नाही. सायकोलॉजिकल त्या इन्क्लाइन नसतं, त्यामुळे फिमेल या जबाबदारी घेत नाही शक्यतो. त्यांची इच्छा असते की मेलनी घ्यायला पाहिजे ती जबाबदारी. बरोबर. पण प्रॉब्लेम आहे की मेल काय करतो की डिसिजनच्या एव्हरी टाइम ना फिमेलवरती डिपेंड राहतो किंवा त्याच्या मित्रावरती डिपेंड राहतो. त्यामुळे बाय फोर्स फिमेलवरती ती जबाबदारी येते. तर दोन्ही कॅटेगरीमध्ये दोघांचा रोल आहे. जसं मेलचं प्रायमरी रोल काय आहे की त्याला क्रिएट करायचं आहे, बिल्ड करायचं आहे, प्रोटेक्ट करायचं आहे, प्रिझर्व करायचं आहे. सेकंडरी रोल मेलचा येतो की त्याला मग कम्फर्ट, केअरिंग, नर्चर. करेक्ट. फिमेलचं, वुमेन्सचं प्रायमरी रोल काय येतो? केअरिंग, नर्चरिंग, राईट. हे प्रायमरी रोल म्हणजे मुलांचं केअर करणं, घरामध्ये काम करणं वगैरे. सेकंडरी रोल आहे मग तिला क्रिएट करायला, बाहेर जॉब करणं, बिझनेस करणं, या सगळ्या गोष्टी. तर हे दोन्ही रोल नावडेज चेंज झाले. आता आमच्याकडे एन नंबर ऑफ केस स्टडीज येतात, तर आम्ही विचारतो की फायनान्शियल फ्री का व्हायचंय, कोणाला व्हायचंय. 99% आन्सर फिमेलचं येतं की यांना व्हायचंय, मला नाही व्हायचंय. असं का बोलत असतील काय? कारण सॉफ्ट मेल आहे तो, त्याला मेजर डिसिजन घेताना द मेल शुड बी अग्रेसिव्ह सर. येस, मेल शुड बी अग्रेसिव्ह अँड फिमेल शुड बी काम अँड कूल. राईट. दिस इज द रियालिटी. राईट. तर काही गोष्टी आपण या ऍक्सेप्ट केलं तर आपल्याला अजून क्लॅरिटी येते. अग्रेसिव्ह म्हणजे अगदी म्हणतो हाणामारी नको, मारामारी वगैरे ना. डिसिजन मेकिंग, अग्रेसिव्ह डिसिजनमध्ये, कारण वेल्थ क्रिएशनमध्ये खूप मेजर डिसिजन घ्यावे लागतात. तर अग्रेसिव्ह डिसिजनमध्ये, अग्रेसिव्ह स्वतःमध्ये चेंज आणण्यामध्ये अग्रेसिव्ह म्हणजे अग्रेसिव्ह स्वतःसाठी अग्रेसिव्ह, समोरच्या फॅमिलीसाठी एकदम सॉफ्ट. बरोबर आहे. पण प्रॉब्लेम होतो की तो आता अग्रेसिव्ह फॅमिलीच्या वरती जास्त होतो आणि स्वतःला सॉफ्ट होतो. राईट. म्हणजे स्वतःच्या चेंजेसमध्ये खूप सॉफ्ट असतो. तो ऍक्शन नाही घेणार, रिस्क नाही घेणार किंवा कॅल्क्युलेटिव्ह रिस्क नाही घेणार, की काही चेंजेस नाही करणार, अपब्रिंगिंग नाही करणार, अपस्किल नाही करणार. तो सॉफ्ट राहतो एकदम. राईट. पण हार्ड तो मुलांवरती राहणार, स्पाऊस वरती राहणार. तुम्ही हे करायलाच पाहिजे, मुलांनी हे करायला पाहिजे. एक्झॅक्टली. ते चुकीचं आहे, ते कुठेतरी. राईट. खूप इम्पॉर्टंट पॉईंट होता सर. म्हणजे तुम्ही ना प्रत्येक घरातला पॉईंट उचलला अतिशय, जो की इम्पॅक्ट करतो प्रत्येकाच्या फायनान्शियल सिच्युएशनवर पण आणि कौटुंबिक आयुष्यावर पण. आणि जे तुम्ही बोललात की एखादा व्यक्ती की जो स्वतःवर काम करण्यापेक्षा फॅमिलीला डॉमिनेट करतो, दॅट इज रॉंग थिंग. की तुम्ही स्वतःवर पण इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. सर, फिजिकल जे आपल्या गोष्टी असतात, म्हणजे आपली बॉडी बिल्डिंग किंवा या सगळ्या गोष्टींचा आपल्या कामावर कसा परिणाम होतो? सर, जर तुम्हाला जर बघितलं तर तुमचं एज आता इट्स 48, बट स्टील तुम्ही जिम करतात. एक बघतो आपण की प्रत्येक गोष्टीत तुम्ही एक सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी करतात. तर किती इम्पॉर्टंट आहे फिजिकल हेल्थ आपली इन केस ऑफ मनी मॅनेजमेंट? अँड डेफिनेटली लागेल ना तुम्हाला, कारण वेल्थ क्रिएट करण्यासाठी पण खूप स्ट्रेंथ लागते, फिजिकल अँड मेंटल. ठीक आहे. आणि वेल्थ क्रिएट केल्यानंतर पण तुम्हाला खूप स्ट्रेंथ लागते मेंटेन करण्यासाठी, प्रिझर्व करण्यासाठी. तो फिजिकल स्ट्रेंथ वाढवण्यामागचं सायंटिफिक रिझन मी जर सांगितलं, मेल्सला फिजिकल स्ट्रेंथ का वाढवायचे, कारण त्याचं रिस्क ॲपेटाईट तो कंटिन्यू ठेवू शकतो, स्ट्रेंथ राहते त्याच्यामध्ये. एक मेल्स एक म्हणतो ना की एक हार्मोन विच इज कॉल्ड टेस्टो. राईट सर. राईट.
तर तो बूस्ट ठेवणं फार गरजेचं आहे. बूस्ट ठेवण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज करावं लागतं, जसं न्यूट्रिशन तुम्हाला फॉलो करावं लागतं आणि वेट्स तुम्हाला ॲटलिस्ट शोल्डरवरती, चेस्टवरती आणि लाईट, आय एम नॉट सेइंग की खूप 100 किलोचं वगैरे उचला, पण ॲटलिस्ट तुमच्या लेग्सवरती, शोल्डरवरती तुम्हाला वेट्स घ्यावे लागतील, लाईट छोटे छोटे डंबल्सने. तो वेट ट्रेनिंग काय करतो, तुमचा टेस्टो बूस्ट करतो. टेस्टो बूस्ट झाल्यानंतर काय होतं की तुम्ही डिसिजन मेकिंगमध्ये चांगलं व्हायला सुरुवात करता, तुम्ही फास्ट डिसिजन घेता. तर याचा फरक तिकडे पडतो सर. हो, पण मेंटली मी चांगले डिसिजन घेण्यामध्ये माहीर आहे की नाही मला माहीत नाही आहे, बट मी फास्ट डिसिजन घेण्यामध्ये ब्रिलियंट आहे. ओके. मी लगेच कॅल्क्युलेट करतो माझी रिस्क काय आणि मी फास्ट डिसिजन घेतो. सो समटाईम माझे डिसिजन चुकतात, बट समटाईम मला चांगला एक्सपिरियन्स पण येतो. आणि मेलचं रोल आहे की त्याला एव्हरी टाईम एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. एक्सपिरियन्स घेताना फेल्युअर पण येतं. तर स्ट्रेंथ वर्कआउट काय करतं माहिती आहे का, तुम्हाला तुमचं हार्मोनल चेंज, डोपामाइन वगैरे या सर्व गोष्टी, हार्मोन्स आहेत, या तुमचं ॲक्टिव्ह ठेवतो. तो वेट ट्रेनिंग मी मला वाटतं 20 वर्षापासून करतो. ओके. 20 इयर्सपासून करतो. त्याचा तुम्हाला खूप बेनिफिट झाला सर करिअरमध्ये. प्रत्येक व्यक्तीला होईल. म्हणजे तुम्हाला किती वेळ दिला पाहिजे सर स्वतःच्या बॉडीसाठी एखाद्या व्यक्तीने? सिम्पल वेमध्ये 15 मिनिटांमध्ये तुम्ही 4 गोष्टी पण करू शकता. म्हणजे तुम्ही 30 पुशअप्स 2 सेट्समध्ये करा, राईट. त्याच्यानंतर तुम्ही 30 स्कॉट करा, फ्री स्कॉट, राईट. त्याच्यानंतर तुम्ही 30 सेकंड प्लँक करा, जे तुम्हाला ॲब्ससाठी वगैरे चांगले. लंजेस करा 30. हे 4 गोष्टी फक्त 10 मिनिटामध्ये होतात. एक्झॅक्ट येतं, बरोबर. पण तुम्ही हे 4 गोष्टी करा आणि तुमची स्ट्रेंथ बघा. तुम्हाला तासन तर जिममध्ये जाण्याची गरज नाही. जिमला मी जातो कारण माझी आवड आहे ते, बट स्ट्रेंथ वर्कआउट, या स्ट्रेंथनी काय होतं माहिती आहे का, तुमचं नीचा प्रॉब्लेम नाही होत, लेगचा प्रॉब्लेम नाही होत, बॅकचा प्रॉब्लेम नाही होत, राईट, नेकचा प्रॉब्लेम नाही होत. कारण तासन तास तुम्ही कम्प्युटरवरती बसलेले आहात, तुम्ही डेस्क जॉब करताय, अशा सिच्युएशनमध्ये बॅकचं खूप साऱ्या लोकांना स्पॉन्डिलिसिस आणि नेकचा प्रॉब्लेम होतो. इव्हन लेगचा पण प्रॉब्लेम आहे. त्यामुळे स्ट्रेंथ वर्कआउटनी काय या सर्व गोष्टी दूर होतात. पण लाईट गोष्टी करा. तर उद्या उठून असं 100 ट्राय करू नका, सिम्पल वे मध्ये स्लोली ग्रॅज्युअली जा. छोटे छोटे 2.5 किलोचे वगैरे डंबल्स घ्या, त्यांनी स्टार्ट करा. 3-4 किलो 5 किलोचे डंबल तर घरी पाहिजे. ओके. कंपल्सरी. मी म्हणतो ना की 2 ते 5 किलोचे डंबल छोटे छोटे तरी घरामध्ये ठेवले पाहिजे. बरोबर आहे. जेणेकरून तुम्ही उठलात आणि तुम्ही थोडं स्ट्रेंथ करू शकतात. इमिजिएट तुमचं डोपामाइन हिट होतो आणि एक वेगळी एनर्जी राहते. आणि न्यूट्रिशन चांगलं ठेवा, काही खाऊ नका. त्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. कारण वेल्थ क्रिएट करायला 20-25 वर्ष लागतील, पण ज्यावेळेस तुम्ही 20-25 वर्षांचं वेल्थ क्रिएट कराल, ती एन्जॉय करण्यासाठी तुमच्याकडे हेल्थ पण पाहिजे ना. बरोबर, राईट. तर असं नको की तुम्ही इंडियामध्ये बघा, खूप जेवढे पण रिच लोक आहेत, वेल्दी लोक आहेत ना, अनहेल्दी आहेत. नोटीस करा तुम्ही, अनहेल्दी आहे, अनहेल्दी लोक. राईट. बरोबर. तर ते चुकीचं आहे. तो हेल्थ मस्ट आहे. आणि योगा वगैरे तर कराच. वॉक, आय एम नॉट प्रेफरिंग वॉक करा तुम्ही कार्डिओसाठी, बट वेट ट्रेनिंग मस्ट आहे. वेट ट्रेनिंग, राईट. सर, एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, जो की आपण जो एज ग्रुप बोललो आता की 40 ते 60 पर्यंत, तर काय प्रोसेस असते? म्हणजे आल्यानंतर तुम्ही कसं त्याला प्रॉपरली त्याचा पोर्टफोलिओ मॅनेज करतात? म्हणजे आता जो कोणी बघत असेल आणि त्यांना असं जर वाटत असेल की यार नाही, आपलं कुठेतरी ढासळ आहे किंवा आपल्याला प्लॅनिंग करायचंय पण ते होत नाहीये, किंवा मला माहित नाही माझा पगार पुढच्या 5 वर्षात किती राहील, तर आय वॉन्ट समवन की त्यांनी मला प्रॉपरली गाईड केलं पाहिजे, तर काय कराल तुम्ही एखादा व्यक्ती तुमच्याकडे आल्यानंतर? एक डिस्कवरी मिटिंग देतात. डिस्कवरी मिटिंगमध्ये काय होतं की त्या समोरच्या व्यक्तीचं फायनान्शियल मॅनेजमेंट तो कशा पद्धतीने करतोय, त्याची सायकोलॉजी काय आहे, त्याचं प्रोफाईल काय आहे, जॉब करतोय, बिझनेस करतोय, टुवर्ड्स मनी त्याचं थिंकिंग काय, पाठीमागे त्याचं फायनान्शियल लाईफमध्ये तो कसे डिसिजन घेतो, त्या कोणत्या डिसिजननी काय इम्पॅक्ट झाला, तो फर्स्ट मिटिंग डिस्कवरी करतो. तर डिस्कवरी मिटिंगमध्ये ना त्याचं फायनान्शियल अवेअरनेस वाढतं. सेकंड मिटिंग आम्ही देतो त्यांना, विच इज कॉल्ड एक्झॅक्ट फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेस कशी होते. सेकंड मिटिंगमध्ये त्याला सर्व गोष्टी कळतात की फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेस किती इम्पॉर्टंट आहे, या प्रोसेसमध्ये स्टेप्स काय, आणि या प्रोसेसमार्फत ती व्यक्ती कशी वेल्थ क्रिएट करू शकते, त्याच्या घरामधली पहिली मिलेनियर बनू शकते. आणि मीन वाईल केस स्टडीज दाखवले जातात की कशा पद्धतीने लोकांनी गेल्या 17 वर्षामध्ये वेल्थ क्रिएट केले, मिलेनियर बनलेले फायनान्शियल प्लॅनिंग आणि वेल्थ मॅनेजमेंट थ्रू. तर या स्टेप्समध्ये आम्ही मग ब्रॉडर लेवलवरती त्याला घेऊन जातो की 5 स्टेप्स असतात. पहिली स्टेप असते इनिशियल, की ज्यावेळेस आम्ही 2 तासाची मीटिंग असते, डेटा कॅप्चर करतो, त्यांचं इन्कम काय, एक्सपेन्सेस काय, EMI काय आहे, त्याच्यानंतर इन्शुरन्सेस काय, इन्व्हेस्टमेंट्स काय केलेले आहेत, देन गोल्स
ऑब्जेक्टिव्ह सेट करणं आणि मग त्या सर्व गोष्टींना मी काय करते, बॅकएंडला टीम एक 10 ते 12 तास या सर्व डेटाला अनालिसिस करून एक स्ट्रक्चर्ड प्लॅन बनवते. स्ट्रक्चर्ड प्लॅन जवळपास 50 ते 60 पेजचा जवळपास स्ट्रक्चर्ड प्लॅन असतो. फॉर पर्टिक्युलर दॅट पर्सन, स्पेसिफिक पर्सनसाठी तो स्ट्रक्चर्ड बनवलेला असतो. कारण प्रत्येक व्यक्तीला फायनान्शियल प्लॅनची गरज आहे, पण प्रत्येक व्यक्तीचा फायनान्शियल प्लॅन डिफरंट आहे. राईट. मग एज कन्सिडर केलं जातं, गोल्स कन्सिडर केलं जातं, अकॉर्डिंगली रिस्क मॅनेजमेंट कन्सिडर केलं जातं आणि मग तो प्लॅन बनला जातो. त्यान मग थर्ड स्टेप येते, प्लॅन बनल्यानंतर तो प्लॅन प्रेझेंट केला जातो त्या व्यक्तीला. प्रेझेंट केल्यानंतर त्याला पण क्लॅरिटी येते की त्यांनी काय केलेलं आहे, चूक काय केलेली आहे, किती प्रमाणामध्ये त्यांनी कॉन्सन्ट्रेटेड रिस्क एकाच ॲसेट क्लासमध्ये घेतलंय, इक्विटीमध्ये किती केलंय, डेटमध्ये किती केलेलं आहे, या सर्व गोष्टी त्याला कळायला लागतात. मग गोल्स आहेत, त्याचे गोल्स अचीव्ह करायला त्याला किती पैशांची गरज आहे, मग काय स्ट्रॅटेजी करायचं आहे. फोर्थमध्ये मग त्याला रिअलाइज झाल्यानंतर मग तो ॲक्शन घ्यायला सुरुवात करतो. ओके. आणि 5वी आणि लास्ट आहे, त्याला तो प्लॅन एव्हरी इयर रिव्ह्यू करायचा 1 ते 2 वेळा. ओके. बस या 5 गोष्टी तो 10 वर्ष करेल ना, इन्व्हेस्टिंग करून त्या घरामधला तो पहिला मिलेनियर बनेल. एवढं ते गॅरंटी नसेल, कारण ज्यांनी 10 वर्ष केलेलं आहे त्या एन नंबर ऑफ केस स्टडीज आहे. सर, आता आपण मिडल क्लास लोकांना कॅटर केलं एक प्रकारे. थोडंसं जर एखाद्याचं अर्निंग थोडं जास्त आहे, आपण जर विचार केला की इन CR जर आपण पकडला की एक 8 to 10 CR पर्यंत आहे, अशा काही केस स्टडीज तुम्ही सांगू शकतात का सर तुमचे क्लायंट? 8 to 10 CR नेटवर्थ म्हणताय तुम्ही की नेटवर्थ? येस. आणि नंबर ऑफ केस स्टडीज आहेत की आमच्याकडे की त्यांनी $1 million नेटवर्थ अचीव्ह केलेलं आहे. एक केस स्टडी अशी सांगतो की रिसेंटली आमचे एक क्लायंट आहेत, नाव मी डिस्क्लोज नाही करत, बाय प्रोफेशन ते असोसिएट डायरेक्टर एका फॉरेनच्या कंपनीमध्ये, MNC कंपनीमध्ये होते ते. ठीक आहे. फायनान्शियल फ्रीडम रिसेंटली त्यांनी अचीव्ह केलं. 14 वर्षाचं प्लॅनिंग होतं. 14 वर्षाच्या प्लॅनिंगमध्ये रेग्युलर या गृहस्थांनी रीतसर रिव्ह्यू करत गेला. वर्षातले 2 रिव्ह्यू फिक्स असायचे त्यांचे. इतक्या बिझी शेड्यूलमध्ये पण ऑनलाईन रिव्ह्यू व्हायचे. 14 वर्षामध्ये ही गोष्ट त्यांच्याकडे चांगली होती की फायनान्शियल मॅनेजमेंट प्रॉपर असल्या कारणाने त्यांनी जे डिसिजन घेतले हे डिसिजन चांगले घडले. ओके. 14 वर्षामध्ये प्लॅनिंग व्यतिरिक्त 2-3 डिसिजन त्यांचे चुकले जे बिझनेसमध्ये होते, पण त्यांना ते एक्सपिरियन्स करायचे होते. पण प्लॅनिंग त्यांनी सोडलं नाही, बट प्लॅनिंग केल्या कारणाने ते 2-3 डिसिजन जे चुकले याची जी कॉस्ट होती ही करोड्समध्ये होती. प्लॅनिंग केल्या कारणाने त्या करोडच्या कॉस्टला आपल्याला व्यवस्थित मॅनेज करता आलं. ओके. बिझनेसमध्ये अनसक्सेसफुल झाल्यानंतर पण नोकरी करत होते, पण त्यांच्यामध्ये अजून एक स्किल होते की कन्सल्टेशनमध्ये होते, वास्तू कन्सल्टन्सी होते. कन्सल्टेशन ओके. आणि सेलिब्रिटी वास्तू कन्सल्टन्सी. तर त्यांच्या त्या स्किलमुळे त्यांना दर वर्षाला जे काय उत्पन्न मिळत होते ते उत्पन्न आणि त्यांचं सॅलरीचं उत्पन्न मॅच नव्हतं. सॅलरीचं जास्त होतं, बट ऑब्विसली असोसिएट डायरेक्टर असल्या फॉरेन कंट्रीत होते, आउट ऑफ इंडिया नाही, इंडियामध्येच होते. ओके. बट सॅलरी चांगली, करोड्समध्ये सॅलरी होती वार्षिक उत्पन्न त्यांचं. वास्तू कन्सल्टन्सी म्हणून तेवढं उत्पन्न येत नव्हतं, पण प्लॅनिंग 14 वर्षाच्या केल्या कारणाने त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये चांगलं नेटवर्थ अचीव्ह केलं. यू कॅन से जवळपास $1.5 million नेटवर्थ त्यांनी 14 वर्षाच्या प्लॅनिंग मध्ये अचीव्ह केलं. सर, इन करोड्स आपण ते किती म्हणू शकतो? 10 to 10-12 10-10.5 करोड म्हणू शकतो. ठीक आहे. तर तेवढं त्यांनी ते अचीव्ह केलं. आता मुद्दा इथे थांबत नाही, त्यांचं पॅसिव्ह इन्कमचं आता इन्कम जनरेशन स्ट्रॅटेजी आता जनरेट झालेली. त्या पद्धतीने 3.5-4 लाख रुपये दर महिन्याला डिफरंट ॲसेट क्लास. म्हणजे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की एवढं नेटवर्थ म्हणजे एकाच ठिकाणी डंप केले आणि तिथून SWP चालू करणं, असं काहीच नाही आहे. सो देर आर डिफरंट ॲसेट क्लास. रिअल इस्टेटमध्ये थोडा पैसा आहे, म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये आहे, फिक्स्ड इन्कममध्ये, बॉन्ड्समध्ये हेविली पैसा आहे. राईट. मेजरली फिक्स्ड इन्कम आणि बॉन्ड्समध्ये हेविली आहे आणि 30-35% फायनान्शियल मार्केटमध्ये. ते सर्व ॲसेट क्लासला एकत्रित करून 3.5-4 लाख रुपये महिन्याचं उत्पन्न जनरेट करतो. ओके. आता ही जी ॲसेट आहे 30 वर्षानंतर, आज त्यांचं 50 एज आहे, 80 इयर्स त्यांचं लाईफ एक्सपेक्टन्सी कन्सिडर जरी केलं तरी पुढच्या जनरेशनला 30 वर्षामध्ये त्यांनी एन्जॉय जरी केले, विड्रॉवल जरी केले, उत्पन्न इन्फ्लेशनला बीट करणारं उत्पन्न जरी काढलं बाहेर, तरी 550 कोटीच्या आसपास नेक्स्ट जनरेशनला जाताना देऊ शकतात. ही आहे पॉवर प्लॅनिंगची. प्लॅनिंग फक्त तुम्हाला 10-12 वर्ष व्यवस्थित कॉन्फिडेंटली करायचंय, डिसिप्लिननी करायचंय. रिवॉर्ड जनरेशन टू जनरेशन, 2-3 जनरेशन तुमच्या मिलेनियर राहतील. हे प्लॅनिंग आणि वेल्थ. सर, म्हणजे 10 करोडचे 550 करोड होऊ शकतात प्रॉपर प्लॅनिंग केली तर विदिन
30 to 40 इयर्स मध्ये. 30 इयर्समध्ये. पण तुम्ही विड्रॉ पण करताय ना, इन्कम पण जनरेट करताय ना. हा हा तो प्लॅनिंग मस्ट आहे. आणि हे ॲसेट अलोकेशनच त्याचं खरं सक्सेस आहे. यू नेव्हर से, कुठलाही इन्फ्लुएन्सर जर म्हणत असेल की याच्यातच करा त्याच्यात करू नका, प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस आहे. जसं हाताची 5 बोट आहेत. तुम्ही बिलकुल म्हणू शकत नाही की हे बोट मी वापरत नाही म्हणून मी कापलं पाहिजे. 5ही बोटांचं काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी सपोर्ट आहे. बरोबर आहे. तर या 5 बोटांसारखंच तुमचा ॲसेट क्लास असला पाहिजे. प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये तुमच्या गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे पैसे इन्व्हेस्ट करता आले पाहिजे, जेणेकरून तुमचे रिस्क कमी आहे. तर या अशा खूप सारे केस स्टडीज आहेत चेतन. सर थँक्यू सो मच. ॲज युजल खूप छान माहिती दिली तुम्ही. आणि हे फायनान्शियल प्लॅनिंगचा एखाद्याच्या लाईफवर किती इम्पॅक्ट पडू शकतो हे आपल्याला याच्यातून कळालं. तर प्रत्येक वेळेस असं नाही आहे की जसं आपण बोललो की AI थ्रूच आपण आपलं वेल्थ मॅनेजमेंट केलं पाहिजे. AI इज नेसेसरी बट नीड नाही आहे आणि चुकूही शकतं. जेव्हा एखाद्या फायनान्शियल प्लॅनरकडून तुम्ही तुमचं वेल्थ मॅनेजमेंट करतात, त्यानंतर जो एक्सपोनेन्शियल ग्रोथ होते तुमच्या प्रॉपर्टीमध्ये, तुमच्या वेल्थमध्ये, ती खूप वेगळी असते. येस. तर सर कुणाला जर तुमच्याकडून त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल किंवा वेल्थ मॅनेजमेंट करायचं असेल तर ते कसं तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात? तुम्ही काय करू शकता, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आमचे डिटेल्स द्या त्यांना. ओके. आमची टीम त्यांना कॉन्टॅक्ट करेल आणि मग त्यांना डिस्कवरी मीटिंग देईल, ज्याच्यामध्ये त्यांना रिअलाइज करून देईल की तुम्हाला प्लॅनिंग करण्याची गरज आहे की नाही. मग करायची असेल तर कशा पद्धतीने करता येईल, प्लॅनिंग तुमचं काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. कारण विदाऊट प्लॅनिंग बघा, तुम्ही म्हणतो ना की एका अंधाऱ्या खोलीमध्ये तुमच्याकडे AK-47 जरी दिलं तरी अंधाऱ्या खोलीमध्ये तुम्हाला दिसतच नाही काय, आणि तुम्ही फायर करणार तरी कुठे, एम तरी काय करणार. बरोबर बरोबर. तर प्लॅनिंग जर तुम्ही केलं नाही तर तुमच्याकडे रिसोर्सेस फार मोठे मोठे आहेत, इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स खूप आहेत, पण हे रिसोर्सेस वर्क नाही होणार. एक्झॅक्टली. ज्यावेळेस तुमच्याकडे प्लॅन नाहीये तर तुम्ही कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये ना मोठी वेल्थ नाही क्रिएट करू शकत. बरोबर. तो प्लॅनिंग तुम्हाला क्लॅरिटी देईल, वेल्थ क्रिएट कशी करायची, किती करायची ते पण महत्वाचं आहे. किती वेल्थ तुमच्यासाठी सफिशियंट आहे, किती वेल्थ तुम्हाला हॅपीनेस देईल. प्रत्येक व्यक्तीला 50 कोटीची गरज नाही, 100 कोटीची गरज नाहीये. बट ॲटलिस्ट एक गोष्ट अंडरस्टँड करा की प्लॅनिंग केल्यानंतर तुम्हाला तुमचे मेजर 3 गोल्स आहेत, त्याच्यासाठी किती पैसे लागू शकतात. जाता जाता एक गोष्ट म्हणेन की 3 मेजर गोल्स जसं आपण डिस्कस केलं, जसं रिटायरमेंट, 1.5 लाख रुपयाचं मेट्रो सिटीमध्ये एक चांगलं आयुष्य तुम्ही जगू शकता महिन्याला, जर तुमच्याकडे 1.5 लाख रुपये पॅसिव्ह इन्कम आलं तर. बरोबर. साधारण तुम्ही आज 40 वर्षाच्या आहात, 15-20 वर्षानंतर तुम्हाला हेच 1.5 लाख कन्सिडर केले तर ते जवळपास 3 ते 4 पटीने जातील. बरोबर. तो आता ते आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला 5 ते 6 कोटी रुपये रिटायरमेंट अकाउंटमध्ये 15 ते 20 वर्षामध्ये लागते. राईट. 5 ते 6 कोटी ते झाले. मुलांच्या शिक्षणासाठी 1 कोटी, लग्नासाठी 50-1 लाख रुपये, 2 मुलं असेल तर अजून 1.5-2 कोटी, म्हणजे 9 ते 10 कोटी आज एका सर्वसामान्य अप्पर मिडल क्लास व्यक्तीला त्याच्या फायनान्शियल लाईफमध्ये लागणारच ती नेसेसिटी आहे. बरोबर. आणि ते अचीव्ह केल्यानंतर ती व्यक्ती श्रीमंत नाही बनत आहे, ही पण गोष्ट. श्रीमंत केव्हा बनेल, ज्यावेळेस ती सर्व गोल्स ती अचीव्ह करेल आणि त्याच्यानंतर अजून एक $1 मिलियन असतील त्याच्याकडे, तर हे तो श्रीमंत झालेला आहे. एक्झॅक्टली. श्रीमंताचं डेफिनेशन प्रत्येकाने वेगवेगळं केलेलं आहे. सर्वसामान्य व्यक्तीचं श्रीमंताचं डेफिनेशन आहे की त्याचं 2 BHK 3 BHK प्राईम लोकेशनवरती घर आहे, ज्याचं तो EMI भरतो, घरामध्ये गाडी आहे, राईट. त्याच्यानंतर मुलं चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जात आहेत आणि सोशल लाईफ त्यांचं चांगलं आहे, तर ही श्रीमंत व्यक्ती. तर श्रीमंताचं हे डेफिनेशन नाही. श्रीमंती मनामध्ये पाहिजे, पैशामध्ये पण पाहिजे, दोघांमध्ये पाहिजे. राईट. सर खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. यस.